मानवता विकास प्रतिष्ठान दावणगावच्या वतीने प्रतिष्ठानचे अध्यक्ष बिरादार किशनरा लिखित दावणगावच्या इतिहासातील पाऊल खुणा या पुस्तकाचे प्रकाशन शनिवार दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी मौजे दावणगाव येथे मा राजेंद्र मुळे साहेब सेवानिवृत्त न्यायाधीश व मा प्राचार्य राजकुमार मस्केसर उद्योगिरी महाविद्यालय उदगीर यांच्या शुभ हस्ते झाले। या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध विधिज्ञ मा निळकंठ भद्रशेटे मुंबई हायकोर्ट हे होते। या प्रसंगी वीर चक्रचे मेडलचे व स्वातंत्र्य सैनिक यांचे ताम्रपत्र यांचे पूजन करण्यात आले। या पुस्तकात दावणगावच्या 100 वर्षाचा इतिहास या पुस्तकात मांडलेला आहे। तसेच यात गावातील सर्व जाती धर्मातील सर्व घरांची 8 ते 10 पिढ्यांची वंशावळी यात लिहिलेली आहे। जणू काही गावचा ऐतिहासिक दस्तऐवजच तयार झालेले आहे।
की आपण आजच्या अध्यक्ष महोदयांचं स्वागत आपल्या शुभ हस्ते करावं. एकूण परिस्थितीमध्ये निळकंठ अण्णांनी जी मेहनत, जे जिद्द दाखवून मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये आज न्यायदान क्षेत्रामध्ये स्वतःचा प्रभाव निर्माण केलेला आहे. आज महाराष्ट्रातील आघाडीचे नटनटे असतील की राजकारणी असतील, अण्णाची अपॉइंटमेंट घेण्यासाठी त्यांना तासनतास थांबावं लागतं. इतकं प्रभाव निळकंठांनी आपल्या ज्ञानाच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी मिळवलेले आहेत. ते दावणगाव भूषण आहेत आणि याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष निळकंठांना बदरशेटे यांचा सत्कार आपल्या प्रतिष्ठानचे सल्लागार हुसेन साहेब वाडीवाले यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. अध्यक्षांच्या सत्कारानंतर ज्यांच्या शुभ हस्ते प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे, सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश माननीय राजेंद्र मुळे साहेब यांचं या आगळ्या आणि वेगळ्या पुस्तकाचं उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. यानंतर ज्यांची बौद्धिक मेजवानी आपल्याला ऐकायला मिळणार आहे, मस्के सरांची मधुर वाणी कित्येक वर्षापासून आपण ऐकत आलेलो आहे, तरी सुद्धा आजही ऐकावं असं वाटतं. अशा मस्के सरांचा सत्कार या ठिकाणी संपन्न झाला आहे. आज बांगलादेश युद्धामध्ये कैलासवासी वैजनाथ सिंग यांच्या अतुलनीय कार्याची, त्या कार्यामुळेच बांगलादेश युद्धामध्ये विजय मिळाला. कैलासवासी वैजनाथ सिंगे यांचे सुपुत्र माननीय राजकुमार वैजनाथ सिंगे, 3 अपत्य राजकुमार, सुरेखा आणि रेखा, हे तिन्ही या ठिकाणी उपस्थित आहेत. या तिघाचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. एका कर्तृत्ववान बापाची तुम्ही अपत्य आहात. तुम्हा सर्वांचा सत्कार करत असताना संपूर्ण दावणगाव वासियांना अत्यंत आनंद होतो आहे. आणि हा इतिहास ज्यांच्या वाचन चिंतनातून प्रकाशित झालेला आहे, किशनराव बिरादार सर यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे. कारण येणाऱ्या पिढीसाठी हा एक ऐतिहासिक ठेव आहे. कारण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कुठल्याही गावकऱ्यांचा इतिहास कुठल्या गावानं लिहिलं नाही, पण किसन नावाचा पिंडच हा मुळात अध्यात्मच आहे. त्यांचं ज्ञानोबा तुकावाच्या विचारावर सुद्धा ते वारसदार आहेत. मी या गावात जन्मलो, या गावाचं मी काहीतरी देणं आहे, ते एक वेगवेगळ्या रूपातून मी फेडलं पाहिजे, ही आंतरिक तळमळ आहे. त्यांचा संसार फक्त घरातले 2 लेकरं एवढंच नाही, माझं गाव पुढे गेला पाहिजे, प्रगती केला पाहिजे. वेगवेगळ्या त्यांच्या ठाई असल्यामुळेच त्यांनी मानवता विकास प्रतिष्ठानची स्थापना केली. केवळ स्थापना करून घरी बसले नाहीत, तर तुम्ही सगळे साक्षीदार आहात. इथं याच गावचे जावई असलेले ॲडव्होकेट बडिवली साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी उमाजीभाऊ मुळेंना विनंती करतो की आपण बडिवली साहेबांचा आपण आपल्या शुभ हस्ते सत्कार करावा. त्याचबरोबर ॲडव्होकेट नारायणराव पाटील लासोनकर यांचाही सत्कार संपन्न होईल. मी सच्चिदानंद भंडे यांना विनंती करतो की पाटील साहेबांचा आपल्या शुभ हस्ते सत्कार करावा. या पटकन स्टेजवर या. ॲडव्होकेट बडेवली साहेब आणि ॲडव्होकेट पाटील साहेब या दोघांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय.
यानंतर दावणगावचे भूषण असलेले विशेषतः मराठा मुक्ती संग्रामामध्ये ज्यांचं योगदान खूप मोठं राहिलेलं आहे ते कैलासवासी गिरजोबा फुले असतील की कैलासवासी बाळासाहेब भोसले असतील किंवा गोरखनाथ भंडे असतील, यांचं योगदान फार मोठं आहे. गोरखनाथ भंडे स्वातंत्र्य सेनानी यांचा सत्कार करण्यासाठी मी चक्रधर भंडे यांना विनंती करतो की आपण आपले गावचे भूषण असलेले गोरखनाथ भंडे यांचा सत्कार आपल्या शुभ हस्ते संपन्न करावं. हे जे सत्कार मूर्ती आहेत प्रस्ताविका नंतर करावं सत्कार चालेल का? हां मग ही जिल्हा परिषद 2 घ्यावं का म्हणलं की सगळे करावं तुम्ही हां बघ कसं होईल. त्यांनी गोरखनाथ थांबवायला पाहिजे होतं. हां हां कसं करा करा सगळ्याचे हां झालं का? प्रस्तावित करून करायला पाहिजे. हां सत्कार मूर्तीचा सत्कार प्रस्तावित करून पहिले सुरू करायला पाहिजे होतं. नाही शेवटी कसं करायचं? आपल्या सर्व मान्यवरांचं त्यांनी अंबाजोगाई गेलेत मी मनापासून अंतःकरणापासून पहिल्यांदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मानवता विकास प्रतिष्ठान दावणगावच्या वतीनं पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले, खऱ्या अर्थानं फार पूर्वीच्या काळामध्ये एक गावाला आदर्श निर्माण करून देणारे, अत्यंत गरिबीच्या परिस्थितीतून पुढे 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 अत्यंत गरिबीच्या परिस्थितीमधून नवे इथून चालत उदगीरला जाऊन मुंबईसारख्या महानगरामध्ये दैनिक वर्तमानपत्र विकून ज्यांनी स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं आणि स्वतःचं जीवन घडवलं, असं गावासाठी आदर्श असणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, तुम्हा आम्हा सगळ्यांचे प्रेरणास्थान सन्माननीय ॲडव्होकेट निळकंठांना भद्रशेट्टे आजच्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी ज्यांच्या शुभ हस्ते आपण या पुस्तकाचं प्रकाशन करणार आहोत, एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व, न्यायिक विभागामध्ये ज्यांनी जवळपास 37 वर्ष न्यायदानाचं काम करणारे असे सन्माननीय ॲडव्होकेट राजेंद्र मुळे साहेब, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून ज्यांना आपण बोलावलेलं आहे. खरं तर आपल्या या उदगीर तालुक्यामध्ये नव्हे, लातूर जिल्ह्यामध्ये उदयगिरी महाविद्यालयांची ख्याती होती. ज्या उदयगिरी महाविद्यालयाचे भूतपूर्व प्राचार्य सन्माननीय नाय डोळे सरांसारखे, ज्यांना देशाची मान्यता होती, देशामध्ये अग्रगण्य मानणारे नाय डोळे सर ज्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते, अशा एका सुप्रसिद्ध महाविद्यालयाचे सुप्रसिद्ध वक्ते म्हणून जे आज काम करतायत, एक उत्तम प्रशासक म्हणून काम करतायत, एक उत्तम प्राध्यापक म्हणून जे काम करतायत, उत्तम समाजसेवक म्हणून जे काम करतायत, असे आदर्श असणारे सन्माननीय डॉक्टर राजकुमार मस्के सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं आपल्या गावचा नावलौकिक ज्यांच्या नावामुळं झाला, परंतु अलीकडच्या काळामध्ये ज्या वीर पुरुषाचं नावच आपण विसरलो होतो. खरं तर आपल्या गावची ओळख ज्या एका पराक्रमी वीराच्या नावानं होत होती, त्या पराक्रमी वीराचं नाव अलीकडच्या काळामध्ये तरुण पिढीमध्ये आपण विसरलेलो होतो. आणि अनेक ज्येष्ठ माणसांच्या भेटी घेतल्यानंतर आम्हाला कळालं की दावणगाव नगरीमध्ये जन्म घेतलेल्या कैलासवासी वैजनाथ तुळशीराम शिंगे यांना 1971च्या बांगलादेशाच्या युद्धामध्ये ज्यांना वीर चक्र प्राप्त झालं, तत्कालीन त्या काळातले राष्ट्रपती व्ही गिरी साहेब यांच्या हस्ते ज्यांना आपल्या या भूमिपुत्रांना दिल्लीमध्ये संसद भवनामध्ये ज्यांना वीरचक्र प्रदान झालं, असे या गावचे वीर पुरुष, एक गावचा आदर्श, ज्यांच्या नावाने हे गाव ओळखलं जातं, असे कैलासवासी वैजनाथ तुळशीराम शिंगे यांचे ज्येष्ठ सुपुत्र
राजकुमार वैजनाथ शिंगे व्यासपीठावरती उपस्थित आहेत. खरं तर मला ही सगळी वैजनाथ शिंगेची माहिती मिळाल्यानंतर माझं हृदय भरून आलं की आपल्या या जन्मभूमीमध्ये एवढा मोठा पराक्रमी माणूस जन्मला आणि एवढा मोठा पराक्रम केला. बांगलादेशाच्या युद्धामध्ये भारताला विजय प्राप्त करून देण्याचं काम कैलासवासी वैजनाथ तुळशीराम शिंगे या व्यक्तीनं केलं, या जवानांनी केलं. खरं तर हे अत्यंत तुम्हासाठी अत्यंत सौभाग्याची गोष्ट आहे. जेव्हा त्यांच्या मुलाची भेट झाली आणि भेट घेण्यासाठी आपल्या येथील भीमसेन कांबळे त्यांना मी सोबत घेतलं आणि त्यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडून त्यांच्या वडिलांच्या पराक्रमाचा इतिहास ऐकला. पहिल्यांदा राजकुमार शिंगेंची भेट झाली नाही, पण वैजनाथ शिंगेंची मुलगी जे या ठिकाणी उपस्थित आहे सुरेखाताई आणि काय दुसरं रेखाताई, सुरेखाताई आणि रेखाताई या वैजनाथ शिंगेंच्या मुली आहेत, इथं उपस्थित आहे. ज्यांच्या बापाने एवढा मोठा पराक्रम केला, ज्यांना भारत सरकारने वीर चक्र पुरस्कार दिला, अशा वीर पुरुषांच्या दोन्हीही लेकी सुरेखाताई आणि रेखाताई या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांना पहिल्यांदा या ठिकाणी नमन करतोय. खर तर मी देवणीला असणाऱ्या रेखाताईंना भेटलो, आदरणीय भाऊजींना भेटलो, सुरेखाताईंना भेटलो आणि भाऊजींना भेटलो. आणि भेट झाल्यानंतर ते म्हणाले तुम्ही कुण्या गावचे? मी म्हणालो दावणगावचा आहे. आणि मी त्यांना सांगितले तुमचे वडील दावणगावचे होते, त्यांचं घर आत्ता सुद्धा आहे, दगडी बांधकाम केलेलं घर आत्ता इथं आहे. ज्यांना जी जुनी मंडळी त्या सगळ्यांना माहिती, त्यांनी बांधलेलं घर आपल्या गावात आता सध्या आहे. आणि मग त्यांच्या वडिलांची विचारपूस केली आणि मी ताईंना म्हणालो ताई तुम्ही एका महान अशा एका वीर चक्र प्राप्त करणाऱ्या एका वीर पुरुषांच्या तुम्ही मुली आहात, तुमचं भाग्य किती थोर आहे. खरं तर अशा वीर पुरुषांच्या पोटी आपल्याला जन्म द्यावा. खरं तर कुठे जन्म घ्यावा आपल्या हातात नाही, हातात नाही आपल्या, परंतु अत्यंत भाग्यवान आहेत या मुली आणि मुलगा की ज्या एका मोठ्या कर्तृत्ववान बापांच्या मुलगा आणि मुली म्हणून ते जन्माला आलेले. त्यांनी खूप मोठा इतिहास सांगितला मला. जेव्हा राजकुमार शिंगे सरांनी मला फोनवरून त्यांच्या वडिलांनी केलेला पराक्रम, खरं तर त्यांनी ते डोळ्यांनी पाहिलेला नाही, पण वडिलांकडून त्यांनी ऐकलेलं आहे. बरोबर आहे ना राजकुमारजी? वडिलांनी त्यांना इतिहास सांगितला की युद्धामध्ये कशा पद्धतीने मी युद्ध केलं, त्याचा पराक्रम त्यांनी तोंडी सांगितलेला. आणि त्यांनी मला जेव्हा फोनवरून सांगितला तेव्हा माझ्या अंगावर काटे उभा राहिले. 1971च्या बांगलादेशाच्या युद्धामध्ये पाकिस्तानचे 7 टँक भरलेले RDX भरून येणारे 7 टँक इकडे बांगलादेशामध्ये निघाले होते. आणि पाकिस्तान आणि बांगलादेशाच्या मध्ये एक पिंगळी नावाचा पूल आहे, मी त्या पुस्तकात उल्लेख केलाय. आणि त्या पिंगळी नावाच्या पुलावरून ते 7 रणगाडे, दारू गोळ्याने भरलेले 7 रणगाडे आगेकूच करत होते. आणि 14 जवान आपल्या भारताच्या संरक्षण मंत्र्यांनी 14 जवानाला आदरणीय कैलासवासी वैजनाथ तुळशीराम शिंगे हे पॅराशूट रेजिमेंटचे जवान होते. पॅराशूट रेजिमेंट म्हणजे हेलिकॉप्टरनं जायचं आणि ते हातात पॅराशूट घ्यायचं आणि खाली उडी मारायचं आणि त्या पॅराशूटच्या आधारे खाली उतरायचं जंगलामध्ये. त्याला पॅराशूट रेजिमेंट म्हणतात. त्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये आदरणीय कैलासवासी वैजनाथ शिंगे हे जवान म्हणून काम करत होते. 14 जवान त्या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून त्या जंगलामध्ये, जिथं पिंगळी नावाचा पूल आहे, पाकिस्तान आणि बांगलादेशाच्या मध्ये जो पिंगळी नावाचा पूल आहे तिथं जंगल आहे, त्या जंगलामध्ये हेलिकॉप्टरच्या द्वारे वर गेले आणि पॅराशूट घेऊन हातात दावे धरून ते 14ही जवान खाली उतरले. घनदाट जंगल होता आणि त्या जंगलामध्ये उतरल्यानंतर जो पिंगळी नावाच्या पुलावरून सगळे रणगाडे येत होते युद्धासाठी, बांगलादेशाच्या दिशेनं कूच करीत होते. आणि 14 जवानांनी त्या पिंगळी नावाच्या पुलाच्या आसपासच्या प्रदेशामध्ये जंगलामध्ये ते उतरले आणि उतरून हातामध्ये असणाऱ्या बंदुका घेऊन पिंगळी नावाच्या पुलाच्या बाजूला एक खूप मोठा खड्डा होता, त्या खड्ड्यामध्ये लपून बसले. आणि तिकडून पाकिस्तानचे 7 रणगाडे जवानासहित भरून येत होते. आणि त्या पिंगळी नावाच्या पुलावर आल्याबरोबर हे 14 जवान, ज्यामध्ये त्याचं नेतृत्व त्या तुकडीचं करणारे कैलासवासी वैजनाथ शिंगे होते. आणि त्या वैजनाथ शिंगेने हातामध्ये रायफल घेतली आणि एकदम त्या पिंगळी नावाच्या पुलावर उभा टाकले आणि पहिल्या त्या रणगाड्यावर असणाऱ्या सैनिकांना
23 सैनिकांना अवघ्या 2 मिनिटात मारलं. पहिली तुकडी गारद केली आणि त्याचा मेसेज लष्कर प्रमुख आपल्या भारताचे त्यांना गेला आणि बाकीचे रणगाडे जाग्यावरती थांबले 6. आणि त्याच कालावधीमध्ये मागच्या रणगाड्यातल्या एका जवानानं कैलासवासी वैजनाथ शिंगे यांना गोळी मारली आणि त्यांच्या डाव्या हातातून गोळी गेली आणि ते बेशुद्ध पडले. रक्त वाहत होतं. बेशुद्ध पडल्यानंतर ते आपले जवान सोबत असणारे त्यांना उचलून नेत असताना वैजनाथ शिंगेच्या तोंडात शब्द होते, सोडा मला, आणखी पाकिस्तानचं लष्कर तिथं आहे, त्यांना मला मारू द्या आणि मारल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. हे त्यांच्या तोंडातले त्यावेळेसचे वाक्य आहे. आणि म्हणून सगळ्या बेशुद्ध पडल्यानंतर त्या 14 जवानांनी लष्कराने आपल्या भारतातल्या त्यांना सुरक्षित स्थळ नेलं आणि लष्कराच्या हेलिकॉप्टरनी त्यांना ढाक्याला नेण्यात आलं. ढाक्यामध्ये बांगलादेशाची राजधानी ढाका तिथं नेण्यात आलं आणि तिथं प्रथमोपचार केल्यानंतर लष्करी विमानाने ढाक्याहून दिल्लीला आणण्यात आलं. त्यावेळेस आपल्या भारताचे राष्ट्रपती व्ही गिरी होते. व्ही गिरी आपल्या भारताचे राष्ट्रपती होते आणि इंदिरा गांधी त्या काळामध्ये पॉवरफुल केंद्रामध्ये होते. हे दोघंही बाकीचे 6 टँक वापस निघाले पाकिस्तानचे आणि वापस निघाल्यामुळे बाकीच्या आपल्या सैन्याला मेसेज कळाला की टँक तिथं थांबलेले आहेत पाकिस्तानचे. बाकीच्या 4 तुकड्या तिथे येऊन दाखल झाल्या आणि पाकिस्तानच्या सैन्याला हुसकावून लावण्यामध्ये भारतीय लष्कराला यश मिळालं. नवे 13 डिसेंबर 1971चा दिवस, मी मुद्दाम तारीख सांगतोय, 13 डिसेंबर 1971 या दिवशी बांगला आणि पाकिस्तानच्या युद्धामध्ये वैजनाथ शिंगेने या युद्धामध्ये आपला विजय मिळवून दिला आणि भारताचा विजय झाला आणि तो विजय मिळवून देणारे आपल्या गावचे सुपुत्र आहे. याचा मला अभिमान वाटतो. खरं तर मी सगळा इतिहास त्या पुस्तकात लिहिला, कशा पद्धतीने त्याने युद्ध केलं ते वाचताना आणि ऐकताना अंगावर काटे उभे राहतात. असे वैजनाथरावजी शिंगे आपल्या गावचे, आपल्या भूमीत जन्मलेले. एक गोष्ट मी सांगतोय, खरं तर प्रास्ताविक एवढं लांब नसतंय पण काही गोष्टी सांगाव्याच लागणार आहेत. जेव्हा त्यांना दिल्लीच्या रुग्णालयात ते बरे झाले तेव्हा नांदेडचे शंकरराव चव्हाण साहेब त्यांना भेटले आणि त्यांनी सांगितलं, तुम्ही कुठले? तर त्यांनी सांगितलं, मी मराठवाड्यातल्या उदगीर तालुक्यातल्या दावणगावचं. तेव्हा त्यांनी त्यांना ऑफर दिली, नांदेडचं नाव सांग आणि काय पाहिजे ते माग तुला देऊन टाकतो. कारण वीर चक्र हे मोठं पदक मिळणं ही साधी गोष्ट नाही. आणि वैजनाथराव शिंगेंनी सांगितलं, काहीही दिलात तरी माझं जन्मगाव मी विसरणार नाही, मी दावणगावचाच आहे म्हणून सांगितलं. दुसरा एक प्रसंग सांगतो. आदरणीय आपल्या शेजारचे मलशेटी पाटील सगळ्यांना माहिती आणि मलशेटी पाटलांना हे कळालं की दावणगावचा वैजनाथ शिंगेंना वीर चक्र मिळाले आणि त्या बांगलादेश आणि पाकिस्तानच्या युद्धामध्ये भारताला विजय करून देणारा जर कोणता वीर असेल तर तो दावणगावचा वैजनाथ शिंगे हा सुपुत्र आहे. मलशेटी पाटलांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं, बाबा रे काय तुझं दावणगावमध्ये? काय नाही म्हटले, माझं घर आहे, मी दावणगावात माझा जन्म झालाय. मलशेटी पाटलांनी सांगितलं, तुला 10 एकर शेत देतो, 10 एकर नागराळचं म्हणून सांग, तुला काय कुठेही राहायचं आहे. नागराळचं सांगितलं असतं काही बिघडणार नाही, नागराळ दावणगाव शेजारी गाव आहे. 10 एकर जमीन तुला बक्षीस म्हणून देतो, गावचं नाव सांग. नावासाठी किती लोक प्रयत्न करतात आणि सहज मिळालेलं नाव जर आपण त्यांना जर असं सांदीत टाकलो तर हे मोठं पाप आहे. आणि म्हणून मलशेटी पाटलांना वैजनाथ शिंगेंनी सांगितलं, 10 एकरच नाही पाटील साहेब, 25 एकर दिलं तरी मी माझ्या गावचं नाव सांगितल्याशिवाय राहणार नाही. आणि असे हे वैजनाथ शिंगे, त्यांचा सगळा इतिहास त्यांचा युद्धाचा मी इथे लिहिलेला आहे. त्याचबरोबर दुसरी एक आपल्या गावची ओळख अशी आहे की जेव्हा 1947ला 47ला भारत स्वतंत्र झाला आणि 48ला पोलीस ऍक्शन झाली, ज्याला आपण रझाकरची बारी म्हणतो बघा, रझाकरची बारी 1948ला 13 सप्टेंबर 1948, 13, 14, 15, 16 आणि 17 या 4 दिवसामध्ये या अखंड हिंदुस्थानमध्ये हैदराबादचा निजाम स्वतंत्र संस्थानिक होता आणि त्या संस्थानिकाचा राजा म्हणत होता की मी भारतात विलीन होणार नाही. तत्कालीन त्यावेळेसचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेलांनी JM चौधरी नावाच्या लष्कर प्रमुखांना चार प्रकारचं लष्कर देऊन 4 दिशेने त्या या हैदराबादच्या निजामावरती पाठवलं. आणि त्या काळामध्ये किसान दल, राष्ट्रीय किसान दल, आर्य समाज त्यामध्ये काम करत होत्या आणि त्या हैदराबादच्या निजामानं लातूरचा काशिम रिझवी नावाचा एक क्रूर माणूस त्याच्या नेतृत्वामध्ये
रजाकर संघटना स्थापन केली होती. बघा इतिहास तुम्ही ऐकलाय का नाही मला माहित नाही. रजाकर संघटनेचा प्रमुख काशिम रिजवी हा लातूरचा होता. त्याचं लातूरमध्ये आत्ताही घर आहे, मी बघून आलोय घर तर. आणि हा काशिम रिजवी जात असताना लातूर ते हैदराबाद जात असताना या मार्गाने यायचा आणि येत असताना सामान्य जनतेची लूट व्हायची. आणि म्हणून त्याच्या विरोधामध्ये भूमिगत राहून ज्यांनी ज्यांनी काम केलं तसे आपल्या गावचे 3 स्वातंत्र्य सैनिक आहेत. एक आहे बाळाजी संभाजी भोसले. बाळाजी संभाजी भोसले हे एक स्वातंत्र्य सैनिक आहेत, त्यांनी त्या युद्धामध्ये भाग घेतला. दुसरे स्वातंत्र्य सैनिक आहेत ज्यांचं नाव आम्ही अभिमानानं उच्चारतो, ते कैलासवासी गिरजोबा जीवबा फुले हे दुसरे स्वातंत्र्य सैनिक आहेत, त्यांनी त्या युद्धामध्ये भाग घेतला. आणि तिसरे आता हयात आहेत आदरणीय गोरखनाथ माधवराव भंडे. खरं तर ह्या तिघांचं स्वातंत्र्य सैनिक म्हणून मी सगळ्या मोठ्या थोरा मोठ्यांकडून नाव ऐकलोय. एक सुताराचे काय नाव आहे मला माहित नाही, जुन्या लोकांनी त्रोटक माहिती सांगितली की एक सुताराचे कुणीतरी होते आणि तीही स्वातंत्र्य सैनिक होतं असं मी ऐकलंय, पण त्याचा पूर्ण इतिहास मला मिळालेला नाही. आणि म्हणून या 3 स्वातंत्र्य सैनिकांचा दोघांना मरणोत्तर या ठिकाणी आपण त्यांचं या ठिकाणी अधिष्ठ चिंतन करतोय आणि गोरखनाथ भंडे यांचं आपण स्वागत करतोय. कशासाठी करायचं हे स्वागत? ज्यांनी आपल्या देशासाठी लढले, देशासाठी स्वतःच प्राण मुठीत घेऊन ते लढले, झगडले. काही जण भूमिगत असतील, काही जण समोर येऊन असतील आणि म्हणून त्यांचा सत्कार करतो. खरं तर आपलं गाव असल्यापासून आतापर्यंत 9 सरपंच झाले. आपल्या गावाला 9 सरपंच झाले. मागच्या काळामध्ये आम्ही 9च्या 9 सरपंच जे हयात होते त्यांचा सत्कार करायचा कार्यक्रम ठेवला. दुर्दैवानं आचारसंहिता लागली आणि तो कार्यक्रम झाला नाही. आम्हाला सगळ्याच्या सगळ्या 9 सरपंचाचा असं उभा करून त्यांचा सत्कार करून त्यांचा फोटो माझ्या पुस्तकात छापायची माझी इच्छा राहून गेली. कारण त्यातले 2 जण आत्ता अलीकडच्या काळात गेले. त्यामध्ये आमचे विठ्ठलराव माधवराव भंडे हे आमच्या गावचे पहिले सरपंच, ज्यांनी 30 वर्ष या गावची सरपंचकी केली. आणि दुसरे सरपंच जिवंत होते, त्यांच्यासोबत मी हे पुस्तक लिहिताना अनेक वेळेला तासन तास त्यांच्याशी मी चर्चा केली आहे. ते कैलासवासी नारायणराव गिरजोबा फुले. ते म्हणायचे की चांगलं झालं पाहिजे पुस्तक आणि त्यामध्ये पुस्तकामध्ये कोण कोण सरपंचांनी काय काय केले ते लिहा. अत्यंत उत्कृष्ट जीवन जगणारा माणूस. खरं तर तोही गेला. 2 सरपंच गेले आणि बाकीचे सगळे सरपंच आपण इथं बोलवलेत. आमच्या गावचा जो विकास झाला आतापर्यंत, जुन्या काळातलं गाव आणि आजचं गाव जर पाहिलं तर जमीन आसमानचा फरक आहे. आणि या सगळ्या विकासामध्ये आमचे जे आतापर्यंत 9 सरपंच झाले, या 9 सरपंचांचं योगदान आहे. कुणाचं कमी असेल, कुणाचं जास्त असेल, प्रमाण कमी जास्त असेल, पण या 9ही सरपंचांनी गावाच्या विकासासाठी काम केलं. म्हणून 9 सरपंचाचा आम्ही या ठिकाणी सत्कार करतो. दुसरी विशेष गोष्ट अशी की काही आमच्या इथून जिल्हा परिषदेचे सदस्य झाले, त्यांचाही सत्कार आम्हाला करायचा. कारण त्यांनी गावासाठी समाजात या ठिकाणी कोमलताई फुले आहेत, ते आत्ता या ठिकाणी निवडून आलेले आहेत. म्हणजे आमच्या गावचे जिल्हा परिषदचे 2 सदस्य असतील, पंचायत समितीचे आमचे शिवाजीराव मुळे सर असतील, आमचे बालाजीराव फुले सर असतील, आमच्या कोमलताई असतील, यांनी पंचायत समितीचं सदस्यत्व त्यांनी या ठिकाणी पार पाडलं आणि त्यातून सुद्धा गाव म्हणजे या सगळ्या लोकांचं योगदान आहे. म्हणून जिल्हा परिषदेला निवडून आलेल्या सगळ्यांचा सत्कार, पंचायत समितीला निवडून आलेल्या सगळ्यांचा सत्कार, सगळ्या सरपंचाचा. आणि विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सुद्धा 9 चेअरमन झालेले आहेत. जसं सरपंच 9 आहेत तसं चेअरमन सुद्धा 9 आहेत. पण 9 चेअरमन मधले बरेच जण आता हयात नाही आहेत. त्या 5 पैकी 9 चेअरमन पैकी त्यापैकी 4 जण गेलेले आहेत, 5 जण हयात. आपण त्यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे. आता काही कामामुळे आलं नसतील. ज्यांचे ज्यांचे मी सत्कार करायचे होते त्यांना प्रत्येकाला प्रत्यक्ष भेटून सांगितलंय, हात जोडून सांगितलं, तुम्ही आमचे आदर्श आहात. आमच्या गरीबाचा, आमच्या लेकरांचा सत्कार तुम्ही स्वीकारा. गरिबांचा सत्कार आणि तो आमच्या गावचा आहे. राष्ट्रपतीने दिलेल्या सत्कारापेक्षा गावातल्या आपल्या प्रेमातल्या माणसांनी केलेला सत्कार हा मोठा असतो असं मानणारे आम्ही आहोत. पण काही जणांना कामामुळे येता आलं नाही. दुर्दैव आहे आमचं दुर्दैव म्हणतो. ते आले नाही, काही जण आले नाही, यायला पाहिजे. त्यांचा सत्कार करण्याची आमची इच्छा राहून गेली. जे आलेत त्यांचा अंतःकरणापासून या ठिकाणी मी मनापासून आमच्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत करतोय. आमच्या गावामध्ये 202 कर्मचारी आहेत, तुम्हाला माहित असावं. सगळ्या विविध खात्यामध्ये 202 कर्मचारी आहेत आपलं गाव असल्यापासून. 202 कर्मचारी. आणि आपलं गाव असल्यापासून 2 वेळा बिनविरोध सरपंच झाले, म्हणजे 3 वेळा झाले. एक नारायणराव फुले, दत्ताजीराव नाही सुरेशराव भंडे. आणि मागच्याही काळामध्ये 2 सरपंच ज्यांना आपण 2.5 वर्ष केलं त्यांना सुद्धा आपण बिनविरोध दिलं. म्हणजे बिनविरोधचा सुद्धा प्रयोग आपण गावामध्ये केलेला.
तेही सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत. 30 वर्ष विठ्ठलराव सरपंच आणि दत्ताजीराव भंडे यांनी 10 वर्षे आणि बाकीच्यांनी 5-5 वर्षे आणि 2 सरपंचांनी 2.5 वर्षे अशा पद्धतीनं आपल्या गावामध्ये सरपंच झालेले आहेत. त्यानंतर आपल्या पुस्तकामध्ये मी काय दिलंय, खरं तर हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा शिवाजीराव स्वरूपराव भंडे यांनी मला दिली की गावाचा असा काहीतरी एक इतिहास लिहा, आणि त्यांच्या प्रेरणेतून हे पुस्तक लिहिलं. आणि या पुस्तकाला पुस्तक निर्माण करण्यासाठी पैसे लागतात आणि आर्थिक सहाय्य करणारे ओम विनायक मुळे, विनायकदा मुळे इथं आहेत उपस्थित, आणि इथं उपस्थित आहेत, आणि विष्णुदास राजेंद्र मुंगळे या दोघांनी आर्थिक सहाय्य केलं, म्हणून या पुस्तकाची निर्मिती आपल्याला करता आली. दुसरा विषय असा की मी हे फिरत असताना गेल्या 6 महिन्यापासून प्रत्येकाच्या घरात जातो आणि प्रत्येकाला विचारतो तुमच्या वडिलांचं नाव काय, आजोबाचं काय, पंजोबाचं काय. 60% लोकांनी आजोबाचं पंजोबाचं नाव सांगता आलं नाही. 60% लोकांना पंजोबाचं नाव सांगता आलं नाही, आजोबाचं नाव सांगता आलं. आणि त्यांच्याच प्रॉपर्टी आपण आता सध्या खातोय, जगतोय त्याच्यावर, पण त्याची नावं आपण विसरली, त्यांचं नावच घरात माहित नाही आपलं. मग मोठ्या माणसाला जाऊन भेटलो, निवर्ती दादा भंडे आपले इकडले, विठोबा मोठे, निवर्तीराव कांबळे, हुसेन साहेब वाडीवाले, त्याच्यानंतर करीम साहेब वाडीवाले, डॉक्टर बाबूराव भंडे, ही ज्येष्ठ मंडळी आपल्या गावातली, गोरखनाथ भंडे, ह्या सगळ्या जुन्या मंडळींना मी जाऊन भेटून तासन तास त्यांच्या बरा गप्पा मारून ही सगळी माहिती गोळा केलेली आहे. आणि आपलं गाव आणि तोमगाव हे 2 गावाचं एकत्रीकरण झालेलं दावणगाव आहे. खोरीला मारुती आहे, आता तिथं तोमगाव गाव होतं. तोमगाव आता सुद्धा मारुती आपण परू करतो. तोमगाव छोटं गाव होतं, दावणगाव त्याच्यापेक्षा जरा मोठं होतं. त्या काळामध्ये डाके पडायचे, टोळी युद्ध व्हायचं आणि तिथं पाण्याची कमतरता होती, म्हणून तिथल्या लोकांना, या गावातल्या लोकांनी इथं एकत्र आपण राहूया आणि संरक्षण स्वतःचं करूया म्हणून तोमगावच्या सगळ्या लोकांना दावणगावमध्ये आणलं. तोमगाव उठलं आणि आपलं दावणगाव मोठं झालं. अशा पद्धतीनं तोमगाव आणि दावणगाव मिळून दावणगाव बनलं. याचाही इतिहास आपल्याला या ठिकाणी सांगावा असा वाटतो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं असं आहे की मी हे पूर्ण गावची वंशावळी लिहिली आहे. त्याच्यामध्ये शैक्षणिक स्थिती जुन्या काळातली काय होती, राजेसाहेब मास्तर, हुंजे मास्तर आपल्याला कसं शिकवत होते, आणि या गावचे पहिले गुरुजी आहेत गुरुनाथ गुरुजी अहमदपूरकर, हे आपल्या गावचे पहिले गुरुजी. आणि गिरजोबा फुले हे सुद्धा आपल्या गावातले पहिले. गिरजोबा फुलेचं एक मला उदाहरण सांगायचं राहिलं, स्वातंत्र्य सैनिकाची पेन्शन त्यांना मिळत होती आणि सरकारी शिक्षक म्हणून त्याचीही पेन्शन मिळत होती, परंतु गिरजोबा फुलेंनी स्वातंत्र्य सैनिकाची पेन्शन वापस केली. मी एकच पेन्शन उचलणार म्हणून गुरुजीची पेन्शन त्यांनी उचलली. ही अत्याने एक दगडांची गडी. आपल्या गावाला टॅक्स सुद्धा जास्त आहे, जहागीरदारीचं गाव आहे आपलं, जहागिरीचं गाव म्हणतात आपल्याला. आणि आम्ही पुरातत्व विभागामध्ये, आमचे मित्र माधव फावडे यांचा एक दोस्त तिथं कर्मचारी आहे, आम्ही त्या पुरातत्व विभागामध्ये जाऊन तिथला इतिहास काढला. त्या इतिहासामध्ये, त्या पुरातत्व विभागामध्ये असं लिहिलंय की या दगडी गडीच्या अगोदर पांढऱ्या मातीची गडी होती आणि पांढऱ्या मातीच्या गडीनंतर ही दगडी मातीची गडी बांधलेली, अशा पद्धतीचा उल्लेख त्या पुरातत्व विभागामध्ये छापलेला आहे. आणि अशा पद्धतीनं आपलं गाव, त्या काळामध्ये 470 लोकवस्ती होती आपल्या गावामध्ये, 470च लोक राहत होते. 1930ला मोठा दुष्काळ पडला आणि गावं बाहेर पडली. त्याला म्हणतो आपण गाव बाहेर पडलं म्हणून, बघा ती हवळ बेमारी आली म्हणतो का काय बघा. तर त्या काळामधले आपल्या गावचे 130 लोक मेले होते. हे सगळ्या जुन्या लोकांनी सांगितलंय. तुम्ही म्हणसाल कुठल्या गप्पा हाणला हे, तुमचं वय तर 55-60 आहे. मी सगळ्या या जुन्या माणसाला तासन तास गप्पा मारले, त्यांनी सांगितलेले किस्से मी सांगतो. त्यांनी तोंडी सांगितलं. 130 लोक त्या 1930च्या दुष्काळामध्ये वारले होते. लोकसंख्या अत्यंत कमी होती. अशा पद्धतीचं एक दुर्मिळ गाव असणारं आज गाव आपल्या तालुक्यामध्ये 1 नंबरला गाव आहे. सगळ्या क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये आपलं गाव 1 नंबरला, उद्योगाच्या क्षेत्रामधले आपलं गाव 1 नंबरला, कृषीच्या क्षेत्रामधलं जमीन जरी हलकी असली, उत्पादन काढण्यासाठी तालुक्यात गाव 1 नंबरला. आणि सगळी चांगली माणसं, कर्तृत्व माणसं आपल्या गावामध्ये आहेत. आणि या सगळ्यांचा इतिहास आता खरं तर आमच्या तरुण पिढीला याचं काही देणं घेणं नाही, काही देणं घेणं नाही. कोण आजा, कोण पंजा, होता मेला, संपला, आम्हाला का करायचं त्याचं, अशी अवस्था. नात्या नात्यातलं प्रेम कमी व्हायला लागले आता, बरोबर आहे का बघा. नात्या नात्यातलं प्रेम कमी व्हायला लागले आणि म्हणून जुन्या काळातल्या सगळ्या आठवणी आपल्याला माहीत राहिल्यात. आपलं गाव कसं आहे, जुन्या किती लोक होते गावात, कोण कोण होते, आपले आजोबा पंजोबा कोण होते, हे सगळं माहीत राहावं. एक प्रकारचा दस्तावेज गावचा त्या पुस्तकामध्ये आपण रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे पुस्तक एकट्याचं नाही, सगळ्या गावाचं आहे. मला असं वाटतंय 95% लोकांची नावं त्या पुस्तकात आहेत. फक्त
5% लोकांची नावं नजर चुकीने राहिले असतील. कारण मी एकट्याने केल्यामुळे एका डोक्याला, अहो घरात 25 माणसं असलं तर खटखट 25 लोकांची नावं सांगता येत नाहीत, आठवावं लागतं. आणि या गावाची नावं घेत असताना फार अवघड काम आहे. आणि म्हणून 5% लोक राहिले असतील ज्यांची नावं याच्यात आली नाही. मी या ठिकाणी त्यांच्या म्हणजे पाया पडून सांगतो, मी कुणाचा दुजाभाव करून मी असं ठेवलेलं नाही, ते विसरून राहिलेलं. 5% ज्यांची नावं राहिलेली आहेत त्यांनी मला माफ करावं. आता मला माहित नाहीत कोण राहिलीत ते, आता उद्यापासून सुरू होते कोण कोण राहिली ते, कारण एवढ्या लोकांनी वाचल्यावर कळतंय ना. ते मला एकट्याला वाचल्यावर कसं कळलं. पण ज्यांची नावं राहिलेली आहेत फक्त 5% लोकांनी, त्यांनी मला उदार अंतकरणानं माफ करावं. अशा पद्धतीची क्षमा सगळ्यांच्या समोर जाहीर मागतो. नाही तर असं होईल, करता करता पुस्तकामध्ये एकाच्या वडिलाचं नाव चुकून दुसरं येऊ शकतं. प्रिंटिंग दोष असतो लिहिताना किंवा वाचताना, ते करताना काहीतरी झालं तर त्यांनी सुद्धा मला माफ करावं. नाही तर उद्या कोर्टात घालू नये, माझा बाप बदललाच बेट्या, तुला दाखवता होता, तू लई वळवळ करायला गावात गुन्हा राहणं गेलं. हात जोडून विनंती करतो, तशी माझी काही भावना अजिबात नाही. मी व्हॉट्सअपवर सगळ्याची माफी जाहीर मागितली, व्हॉट्सअपवर जाहीर माफी मागितली, मी असं कुणाचं राहिलं. आणि म्हणून त्यांनी माफ करावं. जे काही ह्याच्यापेक्षा पुढचं अजून काही निर्माण करायचं भविष्यामध्ये तुम्ही आम्ही करू. आणि माझी एकच इच्छा आहे की सगळ्या जिल्ह्यामध्ये दावणगाव हे आदर्श असलं पाहिजे. सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांनी आदर्श गाव कसं असावं तर दावणगाव सारखं राहावं, असा सुदिवस एका दिवशी जन्मावा, एवढीच पांडुरंगाकडे माझी प्रार्थना आहे, एवढीच पांडुरंगाकडे. आणि त्यासाठी आपण सगळे आपले डोक्यातले मनभेद विसरून आपण एकत्र येऊया आणि गावचा विकास करूया. एक सुसंस्कृत गाव, मनभेद नसणारं गाव, एक आदर्श गाव निर्माण करण्याचा प्रयत्न भविष्याच्या काळामध्ये तुम्ही आम्ही करूया. अशा पद्धतीची शुद्ध भावना पांडुरंगाला साक्षी ठेवून, तुम्हा सगळ्या थोरा मोठ्यांना साक्षी ठेवून या ठिकाणी माझ्या भावना व्यक्त करतो. खरं तर हे प्रास्ताविक एवढं राहत नाही, येड्याचा बाजार आहे येड्याचाच बाजार झाला, परंतु काही भावना व्यक्त कराव्या लागतात म्हणून मी तुम्हाला हे बोललो. पुस्तक घेतल्यानंतर सगळं तुम्हाला कळेल. आमच्यातली भजनाची परंपरा, वारकरी संप्रदायाची परंपरा शेकडो वर्षापासून आहे. 2 वेळा दिंडी निघते आपल्या गावात, दिंडी निघते, काला होतो, महाकाला होतो, ही मोठी परंपरा आहे आपल्या गावची. हे सगळा उल्लेख भजनाची असेल, शैक्षणिक असेल, शेतीची असेल. मी दाई लोक, त्या काळामध्ये 2-3 महिला होत्या आपल्या गावात. कुणी जर बाळंतपणाला जर कुठली महिला असेल तर दवाखाना नव्हता, त्याच 2-3 बाया यायच्या आणि त्यांचं बाळातपण करायच्या फुकट, पैसे न घेता. त्यांचाही उल्लेख मी त्या पुस्तकात केला आहे. जे फुकट या ठिकाणी बाळंतपणाचं काम करत होते त्यांचाही उल्लेख केला आहे. असं ज्याने निस्वार्थ भावनेने काम केलं त्या सगळ्यांचा उल्लेख मी पुस्तकात केलेला आहे. अशा पद्धतीचं आम्हा सगळ्यांचं पुस्तक, ते मी माझं पुस्तक नाही, तुमचं सगळ्यांचं पुस्तक आहे. अशा पद्धतीचं एक आदर्श पुस्तक या ठिकाणी तयार झाले. त्याचं प्रकाशन करण्यासाठी मी मुद्दाम होऊन राजकीय कुण्याच पुढाऱ्याला बोलवले, मूल्य रुजण्यासाठी प्रयत्न केले. बोले कसे चाले त्याची वंदावी पावले, या न्यायालय सरांचं आदर्श आचरण, त्याचा प्रभाव त्यांच्या सगळ्यांची. यानंतर सत्कार करूया. आता सिरियल घेतला यानंतर सचिन करण्यासाठी आपल्या गावचा एक नवतरुण जर्मनीमध्ये राहतो आणि जर्मनीमध्ये राहून तो स्वतःची जर्मनीमध्ये बर्लिन या शहरामध्ये स्वतःची कंपनी टाकतो. हे खरं तर नवीन पिढीसाठी फार आनंदाची गोष्ट आहे. सचिन भदरशेटे स्वतःची कंपनी तो टाकलेला आहे. आज तो उद्योगपती म्हणून नावावर पडलेला आहे. अशा संपूर्ण भारताच्या पुढे आलेला आहे. त्यांच्या वडिलांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर पुढचा सत्कार होईल दावणगावचे पहिले घेत आहेत. यानंतर दावणगावचे भूमिपुत्र प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव मुळे हे मोठी पंचायत समितीचे पहिले सभापती झाले. दावणगावचे पहिले सभापती. त्यांनी मतदारसंघातील लोकांची मनं जिंकले.
बालाजीराव फुले यांचा एक सत्कार या ठिकाणी होत आहे. बालाजीराव फुले यांचा राजकीय वारसा त्यांच्या सुनबाई या ठिकाणी पुढे चालवत आहे. कोमलताई कमलाकर फुले आहेत, त्यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. यानंतर पुढचा सत्कार होईल. दावणगाव कुंडाळ संयुक्त ग्रामपंचायत असताना एकदा नाही तर 2 वेळेस या ग्रामपंचायतीचं नेतृत्व यांनी केलं असे आदरणीय दत्ताजी मालेगाव भंडे यांचा सत्कार करण्यासाठी मी प्राध्यापक पांडुरंग फुले सरांना विनंती करतो की आपण पिताजीचा सत्कार आपल्या शुभास्ते करावा. त्यांनी 2 टर्म या गावचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे. दत्ताजीराव भंडे यांचे सुपुत्र डॉक्टर सतीश भंडे यांचं महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन खात्याचे सल्लागार म्हणून नुकतीच निवडणी झालेली आहे. यानंतर पुढचे सरपंच आहेत सुरेश बाजीराव भंडे, हे बिलुरोड सरपंच निवडून आले. सुरेश बाजीराव भंडे आपण सबच्या ऐतिहासिक पहिल्या महिला सरपंच मंगलबाई बाबूराव भंडे यांचा सत्कार करण्यासाठी मी सुरेखा मारुती भंडे यांना विनंती करतो की आपण सत्कार करण्यासाठी समोर यायचं आहे. दावणगावच्या पहिल्या महिला सरपंच मंगलबाई बाबूराव भंडे होईल. कैलासवासी बाळासाहेब भोसले यांच्या सुनबाई मोहनराव भोसले बरं का, लक्ष्मीबाई मोहनराव भोसले यांचा सत्कार होईल. मी चंचलाबाई सुरेश भंडे यांना विनंती करतो की आपण लक्ष्मीबाई भोसले यांचा सत्कार करायचा आहे. या समोर या. लक्ष्मीबाई मोहनराव भोसले या समोर पतोळे, सरोजा मारुती पताळे, आपण सलिमाबाईचा सत्कार करायचा आहे. या समोर या. मंगलबाई शहाभाऊ फुले यांचा सत्कार करणे निर्मलाताई निळकंठ भंडे या समोर आहे. यानंतर सर्व विद्यमान चेअरमन माजी चेअरमन सत्कार होईल. सत्कार आपण थोडक्यात आठवूया, त्यासाठी मी दोघांची नावं घेतो. श्री गोविंदराव मालमापुळे पाटील या दोन्ही माजी चेअरमन विनंती करतो की आपण मंचावर यावं. चक्रधर भंडे आणि अगदी 5 मिनिटात सत्कार संपन्न होईल. त्यानंतर पुढचा सत्कार होईल मनोहर गोरखनाथ भंडे आणि रमेश पंडितनाथ भंडे. मी उमाजी मुळे आणि संग्राम पताळे या दोघांना विनंती करतो की आपण या
विद्यमान चेअरमन विश्वनाथ तातेराव भांडे यांचा सत्कार करण्यासाठी मी पुरस्कार मोहिते यांना विनंती करतो की आपण विद्यमान चेअरमनचा सत्कार करावा. विश्वनाथ तातेराव भांडे, शकील गुलाबसाहेब बागवान आलाय का? यानंतर पुढचा सत्कार होईल. एक उत्कृष्ट शिक्षक, उत्कृष्ट निवेदक, कवी, लेखक, नाटककार अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उत्तम काम करणारे आमचे मित्र तुळशीदास बिरादार सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या पुस्तक निर्मितीमध्ये त्यांचं योगदान खूप आहे. म्हणून तुळशीदास बिरादार सरांचं स्वागत करण्यासाठी मी बाबूराव भंडे कुटीला विनंती करतो. निर्मितीसाठी ज्यांनी अर्थसहाय्य केलं असे माननीय विनायक मुळे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी विश्वनाथ सरगल्ले, अनिल सरगल्ले या ठिकाणी उपस्थित नाहीत. त्यांच्याऐवजी मी विश्वनाथ सरगल्ले यांना विनंती करतो की आपण विनायक मुळे यांचं स्वागत करावं. यानंतर ॲडव्होकेट तानाजी साखरे यांचं स्वागत करण्यासाठी सचिनानंद भंडे यांना विनंती करतो की आपण तानाजी साखरे सरांचं स्वागत करावं. सत्कार होईल. जिल्हा परिषद शाळेचे, जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक श्री किरण पाटील सर आणि संत सावंतवाडी माध्यमिक विद्यालयाचे रोडगे सर यांनी दोन्ही मुख्याध्यापक सत्कार होईल. त्यांनी सत्कारासाठी समोर यायचं आहे. बाबूराव मुरमकर आपणही मंचावर यावं सत्कारासाठी. सुरेश मुरुमकर आपण या, त्यांच्यावेळी तुम्ही सत्कार स्वीकारा. सुरेश मुरुमकर आहेत का इथं? मुख्याध्यापक पाटील सर आणि रोडगे सर आपण समोर या. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भद्र शेट्टे सर, जे आमच्या गावचे आदर्श आहेत, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मुंबईसारख्या ठिकाणी आपल्या विद्वत्तेच्या जोरावर आपलं अस्तित्व निर्माण केलेले भद्र शेट्टे सर आजचे उद्घाटन सोहळ्याचे प्रकाशक सन्मान्य माजी न्यायमूर्ती राजेंद्रजी मुळे सर आणि ज्यांच्या विचार ऐकण्यासाठी आपण सर्वजण आतुर आहोत, ते नावाजलेल्या महाविद्यालयाचे नावाजलेले प्राचार्य आदरणीय मस्के सर, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित गावकरी बंधू आणि भगिनींनो, या पुस्तकाच्या स्वरूपातून दावणगावचा इतिहास ज्यांनी रेखाटण्याचं अत्यंत परिश्रमपूर्वक कार्य केलेलं आहे, त्या आदरणीय बिरादार सरांना मी धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी या गावचा इतिहास अजरामर ठेवण्यासाठी अत्यंत कष्ट करून जाणीवपूर्वक त्यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि ते सर्व येणाऱ्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरणार. ज्या पद्धतीने त्यांनी आपल्या प्रस्ताविकामध्ये सांगितलं की आपण आपल्या गावचे सिंगे यांची ओळख ते दावणगावचे आहेत म्हणून आपल्या बऱ्याच जणांना माहिती नव्हतं. त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून हे सर्व इतिहास आपल्या सर्वांच्या येणाऱ्या पिढीच्या समोर ठेवलेला आहे
त्यांच्या या गावाबद्दलच्या आपुलकी, स्नेह, प्रेम, जिव्हाळा या माध्यमातून त्यांनी जे कष्ट केले त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि या प्रसंगी बोलण्याची 2 मिनिटं संधी दिली, आपण ऐकून घेतला त्याबद्दल आभार मानतो आणि मी माझी रजा घेतो. धन्यवाद. मानवता विकास प्रतिष्ठान दावणगावतर्फे आज जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले सर्वांचे लाडके आदरणीय निळकंठांना भद्रशेट्टे साहेब, तसेच उदयगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय राजकुमार मस्के सर, आपले दावणगावचे उद्योजक आदरणीय प्रकाशअण्णा साखरे सर, व्यासपीठावर उपस्थित न्यायमूर्ती श्रीमान राजेंद्र मुळे सर, थोर स्वातंत्र्य सैनिक गोरखनाथ बंडे अण्णा, तसेच आमच्या जे वीर योद्धे होते त्यांच्या कन्या आमच्या शिंगेताई. खरं म्हणजे आजचा कार्यक्रम आमचे मित्र, आमचे मार्गदर्शक आदरणीय किशनराव बिरादर सरांनी आयोजित केलेला कार्यक्रम आहे. सर, मी आपल्या कार्यक्रमाची पत्रिका वाचलो. आत्ताच आपण म्हणलात की आपले आजोबा कोण होते, आपले पंजोबा कोण होते. खरं सांगतो सर, मला पंजोबापर्यंत माहीत आहे, त्याच्या पुढचं मला काहीच माहीत नाही. आपण 100 वर्षाचा दावणगावचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला, आपलं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मानवता विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण खूप चांगले चांगले उपक्रम आपल्या दावणगावाने आपल्या पंचक्रोशीत राबवत आहात. खरं म्हणजे सर, ही साधी गोष्ट नाही. हे पुस्तक काही 1 दिवसात लिहिलं गेलेलं नाही. याच्यासाठी आपल्याला 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्षाची मेहनत करावी लागली आहे. प्रत्येक व्यक्तीची माहिती जमा करणं, त्यांचे वंशावळी गोळा करणं, त्यांचे आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा इथपर्यंतची माहिती घेणं ही साधी गोष्ट नाही सर. आपल्या घरात जर 50 माणसाचं कुटुंब असेल तर ते आपल्याला लवकर त्याचं नाव लक्षात येत नाही. आपण पूर्ण गावाची 100 वर्षाची माहिती आपण जमा केला. सर, आपल्या कार्याला मी सलाम करतो आणि आपल्या हातून येणाऱ्या काळामध्ये आपल्या दावणगावच्या विकासासाठी आणि दावणगावच्या उद्धारासाठी असे चांगले कार्य आपल्याकडून घडत राहो एवढीच सदिच्छा व्यक्त करतो आणि आपण जो उपक्रम हाती घेतला आहे त्याबद्दल आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. मानवता विकास प्रतिष्ठान दावणगाव व दावणगाव ग्रामस्थांच्या वतीने या कार्यक्रमासाठी उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट या गावचे भूमिपुत्र निळकंठरावजी भद्रशेट्टे साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित उदयगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य आमचे गुरु सन्माननीय मस्के सर, सेवानिवृत्त न्यायाधीश राजेंद्रजी मुळे सर, उद्योजक प्रकाशअण्णा साखरे साहेब, या गावचे स्वातंत्र्य सैनिक गोरखनाथजी भंडे साहेब, आमच्या या गावच्या भगिनी शिंगेताई, या ठिकाणी सर्वच सरपंच आणि चेअरमन, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, या हे सगळे सत्कार मूर्ती आणि या ठिकाणी या सत्कार मूर्तींना पात्र ठरवलेले या गावातले सर्व माय माऊल्या आणि सर्व गावातील ज्येष्ठ बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी आमचा सत्कार या दावणगावच्या मातीमध्ये मानवता विकास प्रतिष्ठान व तुम्हा सर्वांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आलेला आहे सर. पण या सत्कारासाठी पात्र ठरवणारे आम्ही ज्यांच्या पुढं कायमस्वरूपी नतमस्तक झालं पाहिजे ती समोर बसलेली सर्व या गावची ग्रामस्थ मंडळी आहे. या ठिकाणी आजपर्यंत 1997ला मला वाटतं विनायकरावजी कांबळे साहेब या गावचे पहिले जिल्हा परिषद सदस्य झाले. 1997 ते 2000 पर्यंत, 2002 ते 2007ला पंचायत समितीला बालाजीराव फुले पंचायत समितीला निवडून आले. 2007 ते 2012 शिवाजीराव मुळे सर पंचायत समितीला निवडून आले. त्या काळामध्ये ते उपसभापती झाले पंचायत समितीचे. त्यानंतर 2012ला माझी पत्नी आशा ज्ञानेश्वर पाटील ह्या जिल्हा परिषदेला देवर्जन जिल्हा परिषद गटातून निवडून आले. त्यानंतर 2017ला
तोगरी जिल्हा परिषद गटातून माझी पत्नी आणि प्राध्यापक शिवाजीराव मुळे सर निवडून आले आणि मुळे सर त्या 2017 मध्ये पंचायत समिती सदस्य आणि सभापती झाले. त्यानंतर या 2026च्या निवडणुकीमध्ये कोमलताई कमलाकर फुले या पंचायत समितीच्या सदस्य झाल्या. त्यामुळे 1997 पासून ते आज तागायत या दावणगावमधून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला कायमस्वरूपी पद देण्याचं काम या भागातल्या जनतेनं केली आणि या गावातल्या सर्व सुजाण मतदारांनी केलेलं आहे. या ठिकाणी मी ग्रामपंचायतीचा 2 वेळा उपसरपंच, यावेळेस 5 वर्ष सरपंच, या संपूर्ण कालावधीमध्ये सगळ्या सरपंचांनी, विठ्ठलरावजी भंडे असतील, ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये दावणगाव हे चढावरचं गाव आहे, आपल्या गावामध्ये कुठल्याच गावचं पाणी येत नाही, कुठल्या गावचं येत तर नाही, पण आपल्याही गावचं पाणी आपल्या गावच्या शिवारामध्ये थांबत नाही. आपलं हे गाव चढावर आहे. त्यामुळं त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोणारी तलावाच्या खालून पाणी पुरवठा केली ती आज तागायत ती चालू आहे आणि ती टाकी पण आज तागायत अस्तित्वात. पहिले सरपंच विठ्ठलरावजी भंडे साहेब असतील. त्यानंतर मधल्या काळामध्ये आजपर्यंत या गावचा राजकारण असेल, गावचा विकास असेल, गावातील उद्योग असतील, गावातील संस्कृती असेल, या गावातला अखंड हरिनाम चालणारा सप्ताह असेल, हा चढता आलेख या गावामध्ये आजपर्यंतच्या सर्व लोकप्रतिनिधी आणि आपल्या सर्व गावातल्या सर्व सुजाण बंधू आणि भगिनींनी आपण केलेला आहे. आपल्या गावाला विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. या पांडुरंगाच्या आशीर्वादानं आजपर्यंत आपल्या गावामध्ये कुठल्याच गोष्टीची कमतरता भासलेली नाही. आपलं गाव आर्थिक बाबतीमध्ये पहिल्यांदा आमच्या गावातून मी ऐकलो की जुन्या काळामध्ये देवणीला जावं लागायचं पैसे वगैरे काढायला, पण आज तशी परिस्थिती राहिली. आमचं गाव आर्थिक सुजलाम सुफलाम झालेला आहे, सक्षम झालेला आहे. हा या गावचा अभिमान आहे मला. यापुढे अशीच परंपरा कायम ठेवून गावचा विकास आणि गावचा चढता आलेख आपण सर्वांनी कायम ठेवला पाहिजे. गावचा एकोपा आपण सर्वांनी मिळून जपून ठेवला पाहिजे आणि यापुढे आपण सर्वांनी एकोप्यानं राहून या गावचं ग्रामदैवत विठ्ठल रुक्मिणीच्या आशीर्वादाने आपण सर्वांनी एकत्रित राहावं. या ठिकाणी मला बोलवलात, आमचा सत्कार केला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे परत एकदा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपण इथे दावणगावच्या इतिहासाच्या पुस्तक प्रदर्शनासाठी इथे उपस्थित आहोत. ही संकल्पना मुळातच खूप छान आहे. त्यासाठी मी किसन बिरादर सरांचे खूप खूप आभारी आहे की त्यांनी आम्हाला या दावणगावच्या इतिहासासोबत आम्हाला रूबरू केलं. त्याच्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. व मानवता विकास प्रतिष्ठान यामार्फत त्यांनी आतापर्यंत आमच्या गावकऱ्यांसाठी जे काही केलेलं आहे तेही खूप त्यांची जी योजना आहे तीही खूप सुंदर आहे. यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळते व त्यांना पुढच्या त्यांच्या जीवनवृत्तीसाठी त्यांच्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळते. त्यासाठी मी सर्व मानवता विकास प्रतिष्ठानची आभारी आहे व त्यांना पुढील त्यांच्या अजून उपक्रमासाठी मी त्यांना शुभेच्छा देते. माझंही यामध्ये एक नाव छापलेलं आहे. ही माझ्यासाठी खूप मोठी सन्मानाची गोष्ट आहे व सरांची ही योजना बरं झालं 3-4 महिने पुढे झाली, त्यामुळे मी त्यात माझं नाव देखील सामील झालं. त्यासाठी मी सरांची खूप खूप आभारी आहे. व एवढ्या महान दावणगाव मधली मी सून आहे याचा मला खूप अभिमान आहे व गर्व आहे व मीही माझ्या गावकऱ्यांसाठी नेहमी समाजकार्यात कार्यरत राहील हे मी तुम्हाला इथे सांगते. सर्वजण मला म्हणतात की दावणगाव खेड्यामध्ये तुला कसं करम. जेव्हा माझं लग्न झालं तेव्हापासून मला बरेच जण असं म्हणतात की दावणगाव एका खेड्यामध्ये तुला कसं करमतं. म्हणजे इथे दिलेलं आहे माझ्या म्हणजे खूप सारे जण सिटीला असं त्यांच्यात मानसिकता झालेली आहे तशी. पण प्रत्येक जणांनी मला खूप जणांनी प्रश्न विचारला आहे तर मी त्यांना एकदा म्हणू इच्छिते की हे पुस्तक तुम्ही एकदा वाचा. त्यामुळे तुम्हाला कळेल की दावणगाव हे फक्त खेडं नसून इथून किती समाज सुधारक तयार झालेले आहेत, किती कार्यकर्ते तयार झालेले आहेत, सामाजिक कार्यामध्ये हे गाव किती अग्रेसर आहे हे मी त्यांना या पुस्तकातून त्यांना साबित करू शकते. आणि तुम्ही सर्वांनी मानवता विकास प्रतिष्ठानतर्फे मला इथे बोलवून माझा सन्मान केला त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद करते. धन्यवाद ताई. सर्वप्रथम या कार्यक्रमासाठी
ज्या ज्या व्यक्तींनी अथक असे परिश्रम घेतले, ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं, त्या सर्व मान्यवरांचं मी मनापासून अभिनंदन करतो। असे कार्यक्रम गावोगाव होत नाहीत। इथे जर पंचायत समिती अथवा जिल्हा परिषद अथवा अन्य कार्यालयाच्या मार्फत काही वाटपाचा कार्यक्रम जर ज्ञानेश्वर ठेवला असता, मला नाही वाटत जागा पुरली असती म्हणून। पण या ठिकाणी आलेले जे सगळे बांधव आहेत, ज्या भगिनी आहेत, त्या जाणीव असलेले आहेत। अनेकांकडे वेळ नसतो, अनेकांकडे वेळ असतो, पण तो वेळ द्यावा कोणाला हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रयत्न असतो। मी गावोगाव भाषणासाठी फिरत आलेलो आहे। याही गावाला विनायकरावजींना माहीत आहे, किमान 20-25 वेळेस या गावात भाषणासाठी मी वेगवेगळ्या कारणांनी आलेलो आहे। जयंतीचं भाषण असेल, पुण्यतिथीचं असेल, सत्काराचं असेल, निरोप समारंभाचं असेल, भाषण कोणतंही असो, दावणगावचं निमंत्रण आल्यानंतर शक्यतो मी नकार दिलेला नाही याची मला जाणीव आहे। का नकार दिलेला नाही त्याला काही कारणही आहे। नोकरी लागल्यानंतरचं पहिलं भाषण विनायकरावजी कोणत्या गावात केलेलं असेल तर त्या गावाचं नाव आहे दावणगाव। मला ती अजूनही आठवण आहे। नुकताच नोकरीला लागला होतो 88-89 साली, आणि इथे कार्यक्रमासाठी निमंत्रण आलं। माझे सासरेही इथे तलाठी होते आणि तो एक धागा होता म्हणून मी या ठिकाणी कार्यक्रमाला येऊ शकलो। उत्स्फूर्तपणे त्या वेळेस अर्धा तासाचं भाषण मी केलेलं होतं आणि ही आठवण माझ्या मनात कायम आहे आणि श्वास असेपर्यंत ती कायम राहील असं मला वाटतं। काही आठवणी विसरून जातात, काही आठवणी कायमच्या लक्षात राहतात, काही आठवणी या पुन्हा येत राहतात। जेव्हा जेव्हा माझ्या समोर स्पीकर आलं तेव्हा तेव्हा दावणगावचं पहिलं भाषण मला सातत्यानं आठवतं। ही दावणगावची श्रीमंती, ही दावणगावची खऱ्या अर्थाने आठवण माझ्या इतिहासात, माझ्या मस्तकात, माझ्या पुस्तकात कायम राहील असं मला वाटतं। त्याचं कारण असं की गावं खूप आहेत, माणसंही खूप आहेत, पण इतिहासाच्या पानावर, माणसाच्या मनावर कायम जिवंत राहणारी गावं आणि माणसांची नावं तशी फार कमी आहेत। पण इतिहासाच्या पानावर आवर्जून नोंदलं जावं असं गाव आणि मनात कायमचं घर करून ठेवावं, साठवून ठेवावं असं गाव आणि त्याचं नाव कोणतं असेल तर त्याचं नाव आहे दावणगाव। या व्यासपीठावर किती किती मोठी माणसं आहेत आणि व्यासपीठाच्या समोरच्या प्रतिमा त्याहून अधिक किती मोठ्या आहेत। बिरादार सर हे माझे मित्र, त्यांनी मला आवर्जून सांगितलं की सर तुम्हाला पुस्तकावर बोलायचं आहे आणि पुस्तक समारंभाला, प्रकाशन समारंभाला यायचं आहे। मी अडचण फक्त वेळेची सांगितली। माझ्याकडे वेळ आहे, पण अधिकचा वेळ जर लागला तर तो वेळ मात्र माझ्याकडे नाही, कारण कुठेतरी मी बांधला गेलेलो आहे।
त्या ठिकाणच्या निष्ठेला मला दृष्ट लागू द्यायची नाही. संसार माझा मागे पडला तरी चालेल, पण जिथे आपली नोकरी आहे तिथे 100% लक्ष आपलं देणं अतिशय गरजेचं असतं. ज्याच्यावर आपला संसार आहे त्याकडं आपलं लक्ष. भद्रशेट्टे साहेब आहेत, ज्यांचा नावलौकिक मला आमचे मित्र प्रकाशजींनी आवर्जून सांगितला. कोणत्या कोणत्या केसेस त्यांनी जिंकल्या आणि न्यायालयाच्या वकिलाच्या इतिहासामध्ये, विधिज्ञाच्या इतिहासामध्ये असे काही वकील असतात की जे आपल्याला सातत्याने आठवणीत राहत असतात. वकील या व्यक्तीचा, महाराष्ट्राचा इतिहास जर कोणी लिहिला तर एक नाव आवर्जून त्या इतिहासकाराला लक्षात ठेवावं लागणार आहे, ते म्हणजे दावणगावचे सुपुत्र ॲडव्होकेट भद्रशेट्टे साहेब. त्यांचा अभ्यास, त्यांची विनम्रता, त्यांचा बिनतोड आणि अचूक युक्तिवाद हा आपल्याला सातत्यानं प्रेरणा देत राहणार आहे. गावाच्या नावावरून आपलं आडनाव लावून घेणारी माणसं मोठी झाली, पण आपल्या कर्तृत्वाने गावाला मोठी करणारी माणसं कोणत्या गावात सापडतात तर त्या गावाचं नाव कांबळे साहेब, दावणगाव हेच आहे. हे मला आवर्जून आणि गरजून सांगायला कुठेही कमीपणा वाटत नाही. प्रकाशजींनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये किती नाव चांगलं केलेलं आहे. त्यांचं तोंडही दिसत नाही, इतके गिराईक त्यांच्या दुकानासमोर थांबलेले असतात. काही जणांकडे माणसंच नसतात आणि यांना वर मान करायला सुद्धा वेळ नाही. का? येणाऱ्या ग्राहकाला परमेश्वर समजून त्याची सेवा करण्याचं काम अतिशय निष्ठेनं आमचे प्रकाशजी करीत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आमचे मुळे सर यांचा माझा तसा जवळून परिचय नाही, पण त्यांच्या भगिनी आमच्या महाविद्यालयात शिकायला होत्या. मला वाटतं औषधाला कुठंतरी त्यांना म्हणजे दिलेलं आहे, मला आठवत नाही आता नाव. त्यांचे बंधू, क्रम मला माहीत नाही मुळे साहेब, पण त्यांचा माझा संबंध अतिशय जवळचा आहे. मुळे ही जी फॅमिली आहे ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये, या न्यायव्यवस्थेमध्ये अतिशय चांगलं असं नाव त्यांनी कमवलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. वेळातला वेळ काढून मुळे साहेब या ठिकाणी आवर्जून आलेले आपल्याला पाहायला मिळतात. स्वातंत्र्य सैनिकही या ठिकाणी बंडे साहेब आवर्जून उपस्थित आहेत. स्वातंत्र्य सैनिक आज आपल्याला पाहायला मिळत नाही आहेत, पण आपलं भाग्य असं आहे, लढणारी माणसं, प्राणाची आहुती देणारी माणसं, संसारावर तुळशीपत्र ठेवून या मातीसाठी जीव द्यायला तयार असणारी माणसं आपल्याला दावणगावमध्ये पाहायला मिळतात. म्हणून बंडे साहेबाच्या शेजारी बसत असताना आमचाच ऊर भरून आला, आमचंच काळीत सुपा एवढं झालं की स्वातंत्र्य सैनिकाच्या शेजारी त्यांच्या व्यासपीठ खूप आनंद वाटला. सारख्या नावाची माणसं एकत्र आली की आणि भेटली, हातात हात दिला, डोळ्यात डोळा भिडवला की फार आनंद वाटायला लागतो. जवळ फारसं काही नसलं तरी नाव राजकुमार आहे याचा एक वेगळा आनंद आपल्याला पाहायला मिळतो आहे, वाटतो आहे. चित्रपटाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा एक असाच राजकुमार होऊन गेला. आपणही काही कमी नाही, काही नसलं तरी कमी समजायचं नाही, कारण तुमच्या वडिलाचीही श्रीमंती तशीच आहे, माझ्या वडिलाचीही श्रीमंती तशीच आहे. तसं वावरा म्हणजे पाय ठेवावा असं एवढी काही जमीन माझ्याकडं नव्हती, घरही फारसं तसं काही चांगलं नव्हतं, पण आध्यात्मिक श्रीमंती मोठी होती. पंढरीचा बाजार असं भजन जेव्हा मी इथं ऐकलं तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं. पाणी येण्याचं कारण असं की माझे वडील, ज्यांचं नाव खंडू, ते उत्तम भजनकरी होते. पेटी नव्हती तेव्हा, पण आवाज इतका जबरदस्त होता की तुम्ही म्हणजे सातत्यानं ऐकत राहावं, भूक लागावी, तहान लागावी. पण खंडूदाजीचं भजन ऐकल्यानंतर तहान विसरावी आणि भूक विसरावी असं ते त्या काळातलं वातावरण. या गावची भजन मंडळी जेव्हा पंढरीचा बाजार ही भजन सादर करीत होते तेव्हा मला खूप आनंद वाटला. तुमच्या ठिकाणी माझ्या वडिलांना पाहण्याची संधी आणि भाग्य तुम्ही प्राप्त करून दिलं, त्याबद्दल तुमचे मी मनापासून आभार मानतो. भजनकरी ज्या गावला आहेत ती
मंडळी ते गाव शांत असतं, सुशील असतं आणि समर्पितही असतं असं म्हणतात. मुखवटे लावून माणसं फिरत आहेत आणि चेहरे गायब झालेले आहेत. अशा या काळामध्ये दावणगावचा एक सुपुत्र ज्याचं नाव किशनराव बिराजदार आहे, ज्यांनी भाषण केलं आणि पुस्तकातल्या सगळ्या आठवणी सांगून टाकलेल्या आहेत. असं म्हणतात की कोट्यावधी वर्ष जावी लागतात तेव्हा एखादा सूर्य निर्माण होतो. कोट्यावधी वर्ष जावी लागतात तेव्हा एखादा सूर्य निर्माण होतो. लाखो हरणांचा शोध घ्यावा लागतो तेव्हा एखादा कस्तुरी मृग सापडतो. आणि हजारो शिंपले पाहावी लागतात उघडून तेव्हा एखादा मोती सापडत असतो. सूर्य दिसणं हे सोपं जरी वाटत असलं तरी कोट्यावधी वर्षे गेलेली असतात. कस्तुरी मृग कुठं जरी पाहिला तुम्ही तरी सातत्यानं भाग्यवंत आपण असतो. लाखो हरणांच्या मध्ये तो एखादा असतो आणि मोती हजारो शिंपले उघडून पाहिल्यानंतर एखादा सापडत असतो. असंख्य गाव पाहतो मी, पण गावात गाव असलेलं, मनात गाव कायम करून ठेवावं असं एखादंच गाव आपल्याला पाहायला मिळतं. त्या गावाचं नाव दावणगाव आहे. हे मला सांगत असताना अत्यंत आनंद होतो आहे. आणि म्हणून संकल्पनांची या ठिकाणी काही कमी नाही. जिद्द, जिगरबाजपणा आणि जाजीवल्य निष्ठेचा त्रिवेणी संगम दावणगाव मध्ये आपल्याला झालेला पाहायला मिळतो आहे. इथली माणसं कष्टाळू आहेत. आता भाषणकर्त्यांनी सांगितलं, शिवाजीराव मुळे हे माझे डायरेक्ट विद्यार्थी, ज्यांना मी शिकवलं, सत्तेत पाहिलं. थोड्या मताने त्यांचा विजय जरी यावर्षी त्यांना हुलकावणी देऊन गेलेला असला तरी मी पराजित झालो नाही. विजयासाठी पुन्हा उभा राहिलेलो आहे. जळला तरी पुन्हा उभारण्याची क्षमता जशी झाडात असते तशीच दावणगाव मधील लोकांमध्ये पुन्हा उभारण्याची क्षमता आहे. हे आपल्याला लक्षात येतं. म्हणून शिवाजीराव मुळे असतील, आमचे भद्रशेट्टे साहेब असतील किंवा भारत आणि पाकिस्तानच्या संदर्भात झालेला जो युद्धाचा भाग होता, संघर्षाचा भाग होता, त्या युद्धामध्ये, संघर्षामध्ये शिंगे हे वीरपुत्र दावणगावचेच. आमच्या ऋषितुल्य आदरणीय मलशेट्टी अप्पा पाटील नागराळकर यांनी त्यांना नागराळा येण्याची विनंती केली. सोनं सगळ्यांना हवं असं वाटतं. वीरपुत्र आपल्या गावाला यावा असं कोणाला म्हणजे वाटणार नाही मला सांगा. आणि म्हणून आदरणीय अप्पाजींनी त्यांना आपल्या गावाला यायची विनंती केली असेल की व्यक्तीपेक्षा त्याच्यातलं कर्तृत्व महत्वाचं असतं. आज जे आपण सांगतो, प्रत्येक जण म्हणतात यावर्षी 1 एकर घेतलं, दुसऱ्या वर्षी लातूरला प्लॉट घेतला, पुण्यालाही प्लॉट घेतला, काय भाद्रानं कमाई केली आहे. पोरगा असावं तर असं कमाई करणार, बँकांमध्ये पैसे ठेवणार पोरग असावं. पण किशनराव मोहनराव बिराजदार दावणगावकर यांनी असं काहीही केलं नाही. त्यांनी काय केलंय तर पुस्तक लिहिलेलं आहे. काय यातना पुस्तका लिहिण्याच्या असतात त्या कोणाला विचारा माहित आहे का? मुलगा परदेशात असल्यानंतर मुलाची वाट पाहणारी भारतातली माता, तिच्या अंतःकरणाची जी घालमेल असते ती घालमेल मातेची तिलाच माहीत असते. पाण्यातला मासा झोप घेई कैसा, जावे त्याच्या वंशी तेव्हा कळे. त्यालाच माहीत असतं काय आहे पाण्यात झोप, काय नाही ती. मुलगा अमेरिकेत आहे, आईला आठवण येते, भेटायला तो येत नाही, कधी येईल, भेटी लागे जीवा, लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. त्या आईलाच माहीत असते काय माऊलीची तगमग आहे, काय वात्सल्य असतं. 9 महिने 9 दिवस वाढविल्यानंतर गर्भ, जन्म देण्याच्या ज्या वेदना असतात त्या मातेलाच असतात. म्हणून जन्म देते तिला आपण माय म्हणतो, मेल्यानंतर उदरात सामावून घेते, तक्रार करीत नाही, म्हणून तिला आपण माती असं म्हणतो. माईसाठी जगावं, मातीसाठी जगावं, वेळ आली तर या दोन्हीसाठी मरायला सुद्धा तयार असावं. अशी मातीसाठी मरणारी मोठी माणसं दावणगावने दिलेली आहेत.
यासाठी संपूर्ण दावणगावला मी पुनश्च एकदा मानाचा मुजरा करतो, मानाचा सल्यूट करतो आहे. आणि म्हणून या आमच्या मित्राने किशनरावनी पुस्तक लिहिलेलं आहे. माणसं मरून जातात, संपत्ती नष्ट होते. चर्चिल नावाच्या माणसाने एक गोष्ट सांगितलेली आहे, जगामध्ये काही शिल्लक राहत नाही. संपत्ती निघून जाते, जन्माला आलेली माणसं निघून जातात, सगळं नष्ट होतं. मग काय शिल्लक राहतं? फुलं नष्ट होतात पण सुगंध मागे ठेवून जातात. उदबत्ती जळून खाक होते पण सुगंधित वातावरण सभोवतालचं करून जाते. चंदन झिजून जातं पण सुगंध आपल्याला किती आनंद देऊन जातो, प्रसन्नता देऊन जातो. तसं किशनराव मोहनराव बिराजदार हयात असोत नसोत दावणगाव पुस्तकावर, पुस्तकाच्या पानावर आणि पुस्तकाच्या इतिहासात कायम जिवंत राहणार आहे. आणि हे दावणगावला जिवंत ठेवण्याचं काम कुणी केलं असेल तर किशनराव मोहनराव बिराजदार यांनी केलेलं आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून शब्द जोडणं अत्यंत अवघड असतं, फुटत नाहीत शब्द. आता फुलेताई आमच्या बोलायला उभ्या राहिला, माझ्या अगोदर वक्तेही उभे राहिले होते बोलायला. सगळ्यात कठीण परीक्षा काय असते माहिती आहे का? या स्पीकर समोर बोलणं. आठवत नाहीत शब्द, फुटत नाहीत शब्द, लक्षात येत नाहीत शब्द, आले तरी विसरून जातात शब्द. भजनामध्ये एखादा शब्द हुकला तरी हे दोघ जण एकमेकाला सांगत होते हे हे म्हण म्हणून. आठवत नाही, माणूस आहे शेवटी, लक्षात येत नाही. पण शब्दांचा धनी होणं, शब्दानं श्रीमंत असणं अत्यंत अवघड आहे. आणि ही श्रीमंती बिराजदार सर ती नंतर निघून गेली, असं होत असतं. मग खरं काय आहे, श्रीमंत काय आहे तर तुमचं कर्तृत्व. ज्याचं कर्तृत्व मोठं तोच माणूस मोठा असतो असं मला वाटतं. या दावणगावमध्ये काय आहे आणि काय नाही याचा दस्तऐवज या ठिकाणी मांडलेला आहे. आणि त्यांनी पुस्तकाला नाव छान दिले, दावणगावच्या इतिहासातील पाऊल खुणा. अनेक गावं अनेक माणसाच्या नको त्या कामामुळं कुप्रसिद्ध झालेली आहेत. पुत्राचे जसे दोन प्रकार आहेत, एक सुपुत्र आणि दुसरा कुपुत्र. एका सुपुत्राने तुमच्या दावणगावचं नाव किती मोठं केलेलं आहे, राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार मिळवला, ते सुपुत्र. आणि मग या गावाचं नाव नको त्या ठिकाणी आणणं ते कुपुत्र. इथे मला एकही कुपुत्र दिसत नाही. सगळेजण सु म्हणजे चांगला, चांगला सुपुत्राचं गाव म्हणजे दावणगाव असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. या पुस्तकामध्ये एक कविता लिहिलेली आहे, बरोबर आहे बिराजदार सर? मायेची आस म्हणजे माझा गाव नावाची ही कविता आहे. आणि प्रत्येकाच्या मनातला ध्यास म्हणजे माझं गाव. प्रेमसिंधू आईने जन्म दिलेले ठिकाण म्हणजे माझं गाव. या गावात फक्त आता एकच उणीव आहे वकील साहेब, इथे मला वाटतं IAS ऑफिसर निर्माण झालेला नाही. बरोबर आहे, सगळे आहेत, राजकारणी आहेत, तलाठी अमुक तमुक देशाच्या सेवेमध्ये घडलेले आहेत. फक्त IPS आणि IAS इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसमध्ये आणि इंडियन पोलीस सर्व्हिसमध्ये आपल्याला माणूस इथे दिसत नाही आहे. भविष्यात मला खात्री आहे माती कसदार आहे इथली. येत्या काही वर्षामध्ये मी जिवंत असेपर्यंत नक्कीच ज्ञानेश्वर दावणगावला कलेक्टरचा आणि SP चा सत्कार करायला मी नक्कीच येईन, याचा मला मनापासून आनंद होतो आणि आत्मविश्वासही आहे. जर्मनीला जाऊन जर्मनीला वेड लावणारी माणसं दावणगावला निर्माण होतात, हे काही कमी आहे का मला सांगा? आणि म्हणून दावणगाव हे गाव या अर्थानं श्रीमंत असलेलं आपल्याला दिसून येईल. आणि इथे असलेलं जे प्रतिष्ठान आहे ते प्रतिष्ठान ही दावणगावची प्रतिष्ठा वाढविणारच आहे. अनेक प्रतिष्ठान आहेत, त्याच्या चौकशा सुरू झालेल्या आहेत, पण दावणगावचं हे प्रतिष्ठान, दावणगावच्या या प्रतिष्ठेमध्ये वाढ करणारं हे प्रतिष्ठान आहे. प्रतिष्ठान म्हणजे पैठण, पैठणचं पूर्वीचं नाव प्रतिष्ठानच. प्रतिष्ठान म्हटल्याबरोबर मला पैठणचीच आठवण आली. नाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे पैठण दावणगावमध्ये त्या
नावाने प्रतिष्ठान असावं आणि सगळ्या जाती धर्मातल्या माणसाला एकत्र ठेवण्याचं काम या गावाने करावं आणि त्याची नोंद आमच्या बिराजदार सरांनी घ्यावी। याच्यासारखं मौलिक कार्य मला वाटतं दुसरं तिसरं कोणतंही नाही। आणि म्हणून या अर्थाने दावणगावला मेल्यानंतरही जीवन ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आमच्या या किशनराव मोहनराव बिराजदार या प्रतिभा संपन्न व्यक्तीनं केलेला आहे। कोण सगळीच बोटं कुठं असतात, तुपात असतात, पण आपल्याला आश्चर्य वाटेल त्यांनी पाटी अशी लावलेली आहे, बांधवांनो भगिनींनो माझ्या पगारात माझं भागतं। काय सुपुत्र असेल तो, म्हणजे मला माझ्या पगाराला सोडून दुसऱ्या एका एमपीची सुद्धा गरज नाही, सरळपणे तो म्हणतोय। त्याला पत्र लिहून मी अभिनंदन केलं। माझ्या 38 वर्षाच्या सेवेमध्ये असा अधिकारी मी पहिल्यांदा पाहतो आहे आणि तुझ्या या त्यागाला खऱ्या अर्थानं मी सलाम करतो आहे। आदरणीय ऋषितुल्य वीरनायक गिरजोबा जीवबा फुले यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेतला, पण स्वातंत्र्य सैनिकाची मला वाटतं पेन्शन घेतलेली नाही, नकार दिला। एक पेन्शन ठीक आहे, पेन्शन सँक्शन करून घेण्यासाठीची धडपड एकीकडे आणि सँक्शन झालेली पेन्शन नको, एका पेन्शन मध्ये माझं भागतं म्हणणारे हे जे गिरजोबा जीवबा फुले आहेत त्यांच्या घराची फुले, कसलं श्रीमंत हे घर आहे मला सांगा। आणि म्हणून गरजेपुरतच घ्यावं, फार काही साठवत बसू नये आणि साठवलेलं सोबत येत पण नाही हो, लवकर पाठवा म्हणतात। आणि म्हणून अशी त्यागी निष्ठेची निर्मळ निर्भीड नैतिकदृष्ट्या श्रीमंत असलेली माणसं या गावात आहेत। आम्ही गाडीमध्ये मला वाटतं हेरचे भोसले साहेब आहेत, तिथं माझ्यासमोर वकील साहेब बसलेले आहेत, बडियावेली साहेब बसलेले आहेत। आम्ही सगळेजण चर्चा करीत होतो आणि रामनामाचा जप करीत भोसले साहेब आले होते। आजकाल असा जप करणारी माणसं सुद्धा दुर्मिळ झालेली आहेत। गळ्यात माळ, कपाळावर अतिशय आकर्षक अशा प्रकारचं त्यांनी ओळखू यावं अशा प्रकारचं कुंकू लावलेलं, तितकाच मनाने निर्मळ असलेला माणूस दावणगावमध्ये जेव्हा जेव्हा येतो मी तेव्हा तेव्हा मामाच्या गावावरून बाहेरगावी जावंसं वाटत नाही, तसं दावणगावमध्ये आल्यानंतर मला इथून बाहेरगावी जाण्याची इच्छा होत नाही। त्याचं कारणच असं इथे माणसं आहेत आणि माणसं मुखवटे धारण केलेले नाहीत, तर माणसांचे चेहरे असलेले माणसं असलेली आपल्याला पाहायला मिळतात। जुन्या काळातील इथं दाई आहे, त्याचबरोबर इथे सांस्कृतिक व्यवहार करणारी माणसं सुद्धा असलेली आपल्याला दिसून येईल। होळीचा सण असो किंवा अन्य गावातील 12 बलुतेदार असो, या सगळ्यांच्या जगण्याच्या जाणीवा आहेत त्या अत्यंत विशाल असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। पुस्तकं माणसाचं मस्तक घडवितात असं म्हणतात। हे पुस्तक दावणगाव अजूनही तालीम जिवंत ठेवण्याचं काम दावणगावला केलेलं आहे। शिवाजीराव मुळे पहिलवान म्हणून ते ओळखले जातात, जे माझे विद्यार्थी आहेत, मला सांगायला आनंद वाटतो आहे। आणि म्हणून नाते विसरत चाललेली आहेत, याच्या पाठीमागे अनेक कारणं आहेत आणि म्हणून नातं जपावं लागतं। नातं जपला तरच पुढच्या पिढ्या या नीटपणे जिवंत राहतील, नसेल तर पुढच्या पिढ्या आई वडिलांना सुद्धा विचारेनाशा होतील। अहमदपूरच्या आसपास कुठंतरी एक आश्रम आहे आणि त्या आश्रमात एक डॉक्टर राहायला आले। त्याची दोन्ही मुलं अमेरिकेत, शेवटच्या घटका ते मोजत होते आणि मग त्या आश्रमाच्या प्रमुखाने त्यांना कळवलं की अरे आता वडील काही क्षणाचे आहेत, तुम्हाला भेटायचं असेल तर या। ते म्हणत आहेत माझी मुलं आली तर बोलवा त्यांना। अभिमानाने सांगावं की एक मुलगा MD आहे, एक मुलगा अमुक आहे, एक मुलगा तहसीलदार आहे, डेप्युटी कलेक्टर आहे, काय करावं, सगळं गाव मामाचं, कुणी नाही कामाचं। मुलं आली नाही तो भेटायला।
काय वाटलं असेल त्या बापाला, काय वाटलं असेल त्या डॅडीला. वेळ निघून गेल्यानंतर ती आली. त्याला काही तांत्रिक कारणही होती नाही असं नाही, पण वारंवार तो माणूस सांगत होता की येऊन जा, एकदा भेटून जा. भेटेन 9 महिन्याने ते पण नाही. आणि म्हणून नातं विसरणारी माणसं, गोत विसरणारी माणसं, जीव लावणारी माणसं. अहो, जनावराच्या पाठीवरनं हात फिरवला तर जनावर सुद्धा आपल्याला सोडून जात नाही. आपण तर माणसं आहोत. जनावर चाटायला लागतं आपल्याला. काय ताकद असते त्याच्या जिभेमध्ये. पाना घालतं जनावर. दूध काढण्या अगोदर म्हशीच्या पाठीवर जर थाप मारली दूध काढणाराने तर बरोबर पाना घातल्याशिवाय ती राहत नाही. इतका जीव लावलेला असतो. रानची पाखरं सुद्धा आपलं घर सोडून जात नाहीत. अशी माणसं का वागायला लागली? दगडाला शेंदूर लावला तर देव होतो. लक्षात घ्या. शिल्पकाराने त्याला घडवलं, प्रतिष्ठापना केली, पूजा केली तर देव होतो. दगडाचा देव होतो. माणसं अशी का वागायला लागलेली? देवाला माणसं जातात. देव पाहावयाशी गेलो, देव होऊन बैसलो, असं कोणीच होत नाही. देव पण टिकावं हे गरजेचं आहे. आणि म्हणून देव पण टिकविणारी माणसं मला कुठे पाहायला मिळाली तर दावणगाव या गावात पाहायला मिळाली. माणसांचं देव पण टिकवून ठेवणारं गाव ते दावणगाव. ते अजरामर राहो, प्रत्येक जण सुखी राहो. जात महत्वाची नाही, जिवंतपणा, जाज्वल्य निष्ठा महत्वाची आहे. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, हा विचार अधिक महत्वाचा आहे. सगळ्या महामानवांच्या जयंत्या या ठिकाणी होतात. सगळी माणसं सगळे सणवार गुण्यागोविंदाने साजरे करतात. यातच मोठेपणा या गावचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. तालुक्याने, जिल्ह्याने आणि महाराष्ट्राने सुद्धा भेट द्यावी असं हे गाव असलेलं आपल्याला दिसून येईल. पुन्हा या गावाचं नाव घ्यावं असाच भाग आहे. पोट भरल्यानंतर सुद्धा खावं वाटतं. यात कर्तृत्व त्या माऊलीचं असतं. स्वयंपाकातलं पोट भरतं पण मन भरत नाही. ती ताकद असते त्या हाताची, ती जादू असते त्या मायेची. आणि म्हणून वासनेचे भुजंग आजकाल वळवळत आहेत. वात्सल्याचे झरे आटत चाललेले आहेत. आणि वासनांध माणसं सर्वत्र फिरत चाललेली आहेत. अशा या काळामध्ये वात्सल्याचे झरे जिवंत ठेवण्याचं काम दावणगावच्या या सगळ्या व्यक्तींनी केलं. या सगळ्या लोकांच्या हाताला, माय मावल्यांनो तुमच्या दानत्वाला, सगळ्या माझ्या भावांनो तुमच्या दृष्टीला मी मनापासून सलाम करतो. डोळे असून उपयोगाचं नाही, दृष्टी असावी लागते. डोळ्यांना दिसतं पण दृष्टी असल्यानंतर हे सभागृह उभा केलं जातं. दृष्टी असल्यानंतर हे पुस्तक लिहिलं जातं. दृष्टी असल्यानंतर मुंबईवरनं वकिली सोडून सुद्धा, तेवढ्या दिवसाचं उत्पन्न सोडून सुद्धा उदगीरला आपल्या गावाला यावंसं वाटतं. हा दृष्टीचा छातीचा कोट या मातीसाठी करणारी माणसं आहेत. म्हणून या शालीची श्रीमंती, फेट्याची श्रीमंती कधीही कमी होऊ देणार नाही. माझ्या हातून दावणगावच्या लोकांना खाली बघेल अशा प्रकारचं माझ्या हातून काम कधीही करणार नाही. मस्के सर, तुमचा सत्कार आम्ही केला आणि तुम्ही काय केलं असं तुम्हाला म्हणू देण्याची वेळ आणि दिवस येऊ देणार नाही, हेच अभिवचन देतो. आणि या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सरांनी एवढं उत्स्फूर्त भाषण केल्यानंतर आणि इतकं चांगलं मार्गदर्शन भेटलं आपणा सर्वांना, त्यानंतर मी जास्त आपली वेळ घेणार नाही. सर्व काळामध्ये वर्तमान हा महत्त्वाचा असतो. इतिहास संपलेला असतो, भविष्य आपल्या हातात नसतं. पण या वर्तमान काळाचं योग्य ते उपयोग करून घेण्यासाठी इतिहासाची आवश्यकता असते. आणि तो इतिहास किशनराव बिरादार गुरुजींनी इथं घडवलेला आहे. या गावचा इतिहास तुम्हा सर्वांना, आम्हा सर्वांना माहिती मिळाली. ही माहिती सतत कायम या परिसरात घुमणार आहे. या मंदिरामध्ये
मला दोन गोष्टी सांगाव्याशा वाटतात. आपण नेहमी सप्ताह करतो, कार्यक्रम करतो, त्याचबरोबर या कार्यक्रमाबरोबर आज जे आपल्या पुढे प्रश्न आहेत ते सुद्धा दावणगाव या गावकऱ्यांनी विचार करतात आणि यापुढे करतील. त्यासाठी मी दोन गोष्टी सांगतो की आपण चांगल्या कामाबरोबर आज जे आपल्या समोर प्रश्न भेडसावत आहेत, प्रदूषणाचे, अस्वच्छतेचे, याकडेही आपण सर्वांनी लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. आपण चांगले काम करतात म्हणून मी तुम्हाला सांगतोय. त्याचबरोबर आज वातावरण सगळं डिजिटल वातावरण आहे. या डिजिटल वातावरणामध्ये आपल्या पुढे लेखन करणारी माणसं, वाचन करणारी माणसं फार दुर्मिळ होत चाललेली आहेत. बाबासाहेबांनी सांगितलेले जो वाचेल तो वाचेल, आणि आज आपण या 30-40 वर्षामध्ये आपण जो उत्कर्ष पाहिलेला आहे ते शिक्षणानेच झालेला आहे. त्याच्यापूर्वीचा काळ जर मागे गेला तर तो वेगळा होता. आणि आज ह्या 40-50 वर्षामध्ये खूप काही झाले. सर्व समाजामध्ये इंजिनियर, डॉक्टर, आदिवासी समाजामध्ये सुद्धा IAS ऑफिसर, IPS ऑफिसर झालेले आहेत. या दावणगावमध्ये एवढे शिक्षण घेऊन बाहेर नोकरी करतात. हे सर्व जर आपल्याला आणखीन पुढे काही करायचं असेल तर या देशाची घटना प्रत्येकाने समजली पाहिजे, जाणली पाहिजे आणि त्याचं अस्तित्व राखलं पाहिजे, तरच आपण टिकणार आहोत, नाहीतर टिकणार नाही. याची जाणीव सर्वांनी घ्यावी. एवढं चांगलं काम किशनराव बिरादार गुरुजींनी केलेलं आहे, ते फार सुंदर वाटताने ही स्मृती आम्ही घेऊन जात आहोत आजच्या या कार्यक्रमातून. आणि मस्के सरांचं जे सुंदर असं भाषण आपण ऐकलं, खूप चांगलं वाटलं. आम्ही कार्यक्रमामध्ये येत नाही, आम्ही नोकरी केली, ऐकण्याची नोकरी केली, बोलण्याची नोकरी आमच्याकडून झालेली नाही. बोलणं कमी आणि ऐकणं जास्त असा आमचा प्रकार होता. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली, मला बोलवलं, त्याबद्दल आपणा सर्वांचे मानवता विकास प्रतिष्ठानचे आभार व्यक्त करतो. आणि मानवता हे नाव घेऊनच हे पुढे झालेलं आहे. ह्यांचं संस्कारच असे आहेत, त्या मानवतेसाठी आहेत. फार चांगली गोष्ट आहे, चांगलं वाटलं. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांचं नावलौकिक असंच वाढवित राहतील. त्यांच्या त्यागाला, त्यांच्या समर्पणाला मी सलाम करतो. आणि ध्येयवेळी माणसं इतिहास घडवितात, ध्येयाने झपाटलेली माणसं इतिहास निर्माण करतात. इतिहासाच्या पानावरचा नायक होण्याचं भाग्य साहेब आपल्या वडिलांना प्राप्त झालं. त्याबद्दल त्यांना मी खऱ्या अर्थाने साष्टांग दंडवत घालतो. आणि दावणगावकरांच्या श्रीमंतीतला हा एक मैलाचा दगड, तसे अनेक मैलाचे दगड आहेत. त्या सगळ्याच मैलाच्या दगडांना त्रिवार वंदन करतो. आणि ही माझी आदरांजली त्यांच्या चरणावर समर्पित करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण माधवराव साखरेशी बोलाल. आणखी आपल्याला इतिहास असा आहे, प्रकाशांना साखरेची आई इतकी दावशी होती, त्यांच्या घराजवळ रस्ता जायचा, रस्त्यानं जाणारा तो ओळखीचा असो, न ओळखीचा असो, प्रत्येकाला बोलवायचा, ती भाकर घ्यायचं, ताटावर पाणी द्यायचं. तिकडंच होतं. अच्छा. यानंतर मी ॲडव्होकेट निलकंठांना पदस्थ यांना विनंती करतो की आपण अध्यक्ष समारोप करावा. मूर्ती होती साहेब पैसे बरोबर. 2,500 रुपये घ्यायचे, पोस्ट घ्यायचे. मग हे इथले सरपंच वगैरे त्यांच्या भावाला करायचे. इथं जमलेले इतर गावकरी, आजचा जो कार्यक्रम आहे तो खऱ्या अर्थी नातवाला आणि पंतवाला
त्याच्या आजी आजोबाची आठवण करून देणार आहे किंवा ओळख करून देणार आहे. ज्यावेळेस किसनराव प्रत्येकाच्या घरी जाऊन चौकशी करत होते आणि बहुतेक वेळा आमचं बोलणं व्हायचं, ते उद्विग्न मनानं म्हणायचे की कदाचित मुलांना आजोबाचं नाव माहीत नाही किंवा ते सांगू इच्छित नाहीत. हा एक भाग. आणि माझ्या स्वतःबद्दल बोलायचं असलं तर मला माझ्या आजोबाचं नाव माहीत आहे, पंजोबाचं नाव माहीत नाही. मी ज्यावेळेस ह्या गोष्टीची मला जाणीव झाली की मला माझ्या पंजोबा आजी या लोकांच्या नावाची माहिती पाहिजे, त्यांनी काय केलं माहिती पाहिजे, ज्यावेळेस मी हे प्रयत्न केला पण मला त्यावेळेस उत्तर त्यांच्या लक्षात येतील. त्यामुळं आजचा जो खरा कार्यक्रम आहे की आपल्याला कदाचित मला स्वतःला 1970च्या दशकात घेऊन जाणार आहे. मला आज 1970च्या दशकातल्या बऱ्याचशा गोष्टी आठवतात. त्यावेळेसची जी माणसं मी बघितले आहेत, कदाचित आज तसे पटकेवाले मला फक्त 1 का 2 दिसले, आपले मुरुमकार मला पटकेवाले दिसले, बाकी त्यावेळेस कोणी दिसले नाही. पण अगोदर तुम्ही बघायचं लोकांचं प्रत्येकाच्या डोक्यावर पटका असायचा. कोसली पटकेवाले गोविंदराव कारभारी, लाल पटकेवाले कदाचित करीम साहेब मला आठवतात, आणि प्रत्येकाच्या डोक्यावर पटका. पण आत्ता मात्र तो पटका दिसत नाही. हा मला प्रामुख्याने जारी होणारा भाग आहे. कदाचित हे उदगीरचं तळं माझ्या लहानपणी बांधलं गेलं आणि माझ्या शेजारी ते एक मला वाटतं मालनबाई राहायची आणि ती म्हणायची की मजुरी 25 पैसे होती दिवसभराची तिथे. अशा बऱ्याचशा गोष्टी मला आठवतात. त्यामुळं आज मला ह्या बहुतेक भूतकाळामध्ये हा प्रसंग घेऊन जातो आणि किशनराव गुरुजीचे मी मनापासून आभार मानतो. त्यांनी गावचा इतिहास लिहिला, प्रत्येकाला जाणीव करून दिली की आपण आपल्या आजोबा पंजोबा खापर पंजोबाची माहिती जमा करावी. कदाचित पुढच्या पिढीला ती फलदायी ठरेल किंवा उपयोगी येईल. आणि आपल्या प्राचार्य साहेबांनी आपल्या गावचं जे वर्णन केलं, प्रत्येकाबद्दल ज्यांनी ते त्यांचे उद्गार काढलेले आहेत, प्रत्येकाचं मूल्यांकन त्यांनी त्यांच्या थोड्याशा काळातनी भाषणात केलेलं आहे. त्यांच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आमचे निवृत्त न्यायाधीश साहेब त्यांनी पण त्यांचे 2 शब्द मांडले आणि मला वाटतं आता बराच वेळ झाला आहे आणि मी माझं बोलणं 2 मिनिटाचं इथंच थांबवतो. किशनराव. म्हणून या ठिकाणी त्यांचाही सन्मान होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या ठिकाणी लहानपणापासून या ठिकाणी मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय वदरशेट्टी साहेब व तसेच आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय मस्के सर यांना विनंती करतो की आमच्या सरांचा या ठिकाणी छोटासा सन्मान करावा. किती किलोमीटर आहे मधून गाव? 7 किलोमीटर असेल. नाही तसं या ठिकाणी दावणगावच्या इतिहासातील पाऊल खुणा अवघ्या मागच्या 100 वर्षाचा इतिहास आपल्यासमोर मांडण्याचं फार मोठं महान कर्तृत्व या ठिकाणी सरांनी केलेलं आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होतो आहे. मानवता विकास प्रतिष्ठानचे मार्गदर्शक आणि गावचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आव्हान मार्गदर्शक किशनरावजी बिरादर सर यांचा सन्मान या ठिकाणी झालेला आहे. यानंतर आभार प्रदर्शन यानंतर मी या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करतो आहे. या ठिकाणी आम्ही ज्यांना या ठिकाणी विनंती केली, ज्यांना आम्ही या ठिकाणी अत्यंत आग्रहानं बोलवलं, त्याचं कारण असं आहे, या उदगीर तालुक्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये उदयगिरी महाविद्यालयामध्ये शिकून अनेक IAS झालेले आहेत. अनेक जिल्ह्याचं ते कलेक्टर म्हणून नेतृत्व करत आहेत. विविध क्षेत्रामध्ये उदयगिरी महाविद्यालयांचे विद्यार्थी हा देश घडवण्याचं काम करतायत. आणि अशा या महाविद्यालयाचे एक उत्कृष्ट प्राध्यापक, ज्यांच्यामध्ये विद्यादेवता ज्यांच्यामध्ये नांदते आहे, सरस्वती ज्यांच्या जिभेवर नाचते आहे, असे अत्यंत प्रतिभा संपन्न असणारे उदयगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय राजकुमार मस्के सरांना विनंती केली आणि आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले आणि इतकं अत्यंत सुंदर बोलले की जीव ओवाळून टाका त्यांच्या बोलण्यावरती. इतकं सुंदर त्यांचं या ठिकाणी व्याख्यान झालेलं आहे आणि म्हणून त्यांचे प्रतिष्ठानच्या वतीनं लाख लाख गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि खऱ्या अर्थाने या न्यायदानाच्या क्षेत्रामध्ये
ज्यांनी 37 वर्ष न्याय देण्याचं काम केलं. खरं तर न्यायाधीश लोकांना भाषण करता येत नाही, न्याय देता येतो. आणि म्हणून असे आदरणीय राजेंद्र मुळे साहेब न्यायाधीश, जिल्हा सत्र न्यायाधीश, हेही आमच्या विनंतीला मान देऊन आले. सहसा अशा कार्यक्रमामध्ये न्यायाधीश येत नसतात, परंतु आमच्या विनंतीला मान देऊन आले. आमचे तानाजी साखरे सरांच्या विनंतीमुळं ते या ठिकाणी उपस्थित झाले. त्याबद्दल आमच्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं आदरणीय मुळे साहेबांचे लाख लाख आभार या ठिकाणी मानतो. आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले खऱ्या अर्थानं या गावचं स्वाभिमान, या गावचं उज्ज्वल करणारे कैलासवासी वैजनाथ तुळशीराम शिंगे यांचे चिरंजीव राजकुमार आणि त्यांच्या दोन्हीही कन्या या ठिकाणी उपस्थित राहिल्या. खरं तर त्यांना पाहून आमचं समाधान झालं की एका वीरपुत्राचे मुलं, त्यांच्या मुली आज आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. याचा मनस्वी आनंद आम्हाला होतोय आणि म्हणून त्यांचेही आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतो. आणि विशेषतः जावाई सगळ्यांना अत्यंत प्रिय असतात, तसे कैलासवासी वैजनाथ तुळशीराम शिंगे यांचे जावाई आदरणीय इंद्राळे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलं. त्यांचा नामोल्लेख करायचा राहून गेला होता. जावायाचा मान पहिल्यांदा असतो आणि म्हणून आमच्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं, माझ्या वतीनं आदरणीय इंद्राळे साहेबांचे लाख लाख आभार या ठिकाणी मानतो. आणि आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले खऱ्या अर्थानं आम्ही अनेक मोठ्या लोकांना इथं बोलवावं अशी इच्छा होती, परंतु प्रतिष्ठानचं ध्येय असं आहे की गावासाठी गावातल्या लोकांनी, आपल्याच लोकांचं कौतुक करावं. तिथं मोठं काही राजकारण आणू नये म्हणून आम्ही कुठल्या मोठ्या नेत्यांना बोलवलं नाही. खरं तर एक प्रशासन अधिकारी कसा असावा, प्रशासनामध्ये काम करत असताना पोलीस विभागातला अधिकारी कसा असावा, जिल्ह्यातलं एकमेव आदर्श उदाहरण जर कोणतं असेल तर सन्माननीय आमचे गायकवाड साहेब आहेत. आणि ते योगायोगाने, खरं तर आमचं भाग्य आहे, आम्ही त्यांना बोलावलं नाही, परंतु अत्यंत चांगल्या प्रसंगामध्ये अत्यंत चांगला माणूस या ठिकाणी उपस्थित ते राहिले आणि त्यांनी उपस्थिती लावली. त्याबद्दल तुमचे लाख लाख आभार या ठिकाणी मी ग्रामस्थांच्या वतीनं मानतो. आणि जे जे आमचे सत्कार मूर्ती आहेत, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आमचे सगळे सरपंच, चेअरमन, पोलीस पाटील आणि शकील बागवान आणि भजनी मंडळी, आमचं सगळं हे सगळेजण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले. आणि आमचा हा अत्यंत हृदयपूर्वक असणारा एक छोटासा सत्कार, हृदयातून आम्ही अंतःकरणातून त्यांचा सत्कार आम्ही या ठिकाणी केलेला आहे. सत्काराचं स्वरूप काय याला महत्व नाही, सत्काराच्या पाठीमागं आमची भावना काय, या भावनेला महत्व आहे. आणि म्हणून आम्ही अंतःकरणातून केलेले सत्कार या सगळ्या आमच्या सरपंचांनी, चेअरमननी सगळ्यांनी स्वीकारल्याबद्दल त्यांचे सुद्धा आम्ही लाख लाख आभार या ठिकाणी मानतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमचे प्रकाशांना, खरं तर त्यांच्या प्रेरणेनं मी काम करतो. आमच्या मानवता विकास प्रतिष्ठानचे जे प्रमुख सल्लागार आणि मार्गदर्शक आहेत, आमचे हुसेन साहेब वाडीवाले असतील, प्रकाशांना असतील, उमाजी भाऊ मुळे असतील, डॉक्टर सतीशरावजी भंडे साहेब ते येणार होते, परंतु पण किंवा आमच्यामध्ये कसलं काही नाही, परंतु आपल्या गावचे सुपुत्र ॲडव्होकेट, एक सुप्रसिद्ध विधिज्ञ म्हणून ज्यांची महाराष्ट्रामध्ये ख्याती आहे, असे निळकंठांना भदरशेट्टे खरं तर आमच्या विनंतीला मान दिले आले आणि इथे उपस्थित राहिले. त्याबद्दल त्यांचेही आमच्या ग्रामस्थांच्या आणि प्रतिष्ठानच्या वतीनं लाख आभार मानतो. गेल्या 3 तासापासून आपण सगळेजण, आता कुणीच कुणाला 5 मिनिटाचा वेळ द्यायला या जगात तयार नाही. कितीही पैसे देतो म्हणेल तर 2 तास कुणी बसत नाही, परंतु आपण सगळेजण गेल्या 3 तासापासून 1 सेकंद सुद्धा इकडे तिकडे लक्ष न करता आपण या कार्यक्रमात अत्यंत शांततेने सहभागी झालात. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे लाख लाख आभार या ठिकाणी मानतो. आणि आजचा हा पुस्तक प्रकाशनाचा सोहळा आपल्या उपस्थितीमध्ये आज संपन्न झाला. या ठिकाणी सगळ्याचे धन्यवाद मानतो. आणि एक विनंती करतो, भुकेची वेळ झाली आहे, आपल्या सगळ्याला माझी नम्र विनंती, हात जोडून आपल्यासाठी या ठिकाणी पुलाव, सुंदर असा पुलाव आणि थंडगार मठ्ठा या ठिकाणी केलेला, आपण सगळ्यांनी त्याचा आस्वाद घेऊनच जावा अशी नम्र विनंती करतो. आणि हा कार्यक्रम अध्यक्षांच्या, मान्यवरांच्या परवानगीने संपला असं या ठिकाणी घोषित करतो. धन्यवाद.